सर्वांचं स्वागत आहे. ऑप्शनलची बॅच जी आपली चालू झालेली आहे, पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशनशिप, राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध, याचं हे पहिलं डेमो लेक्चर आहे. तुम्ही सह्याद्री रायच्या ॲपवर जर गेलं, त्याची डाउनलोड लिंक जी आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो. तिथं तुम्ही गेलात की तुम्हाला पॉलिटिकल सायन्सचं बॅच दिसेल. तुम्ही तिथं बाकीचेही काही लेक्चर्स आहेत तेही बघू शकता. डेमो लेक्चर हे जे पहिलं आहे, हे आपण विशेषतः वेस्टर्न पॉलिटिकल थॉट हा जो आपला चॅप्टर आहे त्यातनं आपण सुरुवात करणार आहोत. त्यामध्ये विशेषतः जे पाश्चात्य राजकीय विचार परंपरा आहेत त्या संदर्भामध्ये आपली चर्चा असणार आहे. प्लस त्याच्यानंतर आपण भारतीय विचार परंपरा जे आहेत, राजकीय विचार परंपरा, याच्यावरही चर्चा त्या ठिकाणी करणार आहोत. आता ह्याची गरज का आहे, म्हणजे तुम्ही म्हणाल की सर वेस्टर्न पॉलिटिकल थॉट हा आपण का शिकायला हवं, तर याचं कारण असं आहे की राज्यशास्त्र म्हणजे जो काही वैकल्पिक विषय तुम्ही निवडलेला आहे त्या वैकल्पिक विषयाचा जो पाया आहे तो तुम्हाला इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये ग्रीसमध्ये त्याचा पाया रचताना त्या ठिकाणी दिसतो आहे, ज्यामध्ये बेसिकली तुम्हाला काही गोष्टी लक्षात येत आहेत की राज्य काय असावं, राज्यानं कसं काम करावं, एखाद्या व्यक्तीनं त्याचं राजकीय जीवन कसं बघावं, समाजानं कोणत्या स्वरूपाचं स्थित्यंतर करावे, कोणत्या स्वरूपाची समाज रचना असावी, राज्याची रचना असावी, समाजाचं आदर्श रूप काय असेल, राज्याचं आदर्श रूप काय असेल, न्याय काय आहे, न्याय समाज निर्माण करणं म्हणजे काय, आणि न्यायाच्या एकंदरीत वेगवेगळे जे आयाम आहेत ते काय आहे, ह्या सगळ्या बेसिक थॉट प्रोसेसचा ज्याचा आपल्या डे टू डे लाईफ मध्ये खूप महत्वाचा रोल आहे, त्याचा विचार जो आहे तो आपल्याला अथेन्स मध्ये, ग्रीस मध्ये त्या ठिकाणी होताना दिसतो आहे. याचं जे मूळ आहे ते तुम्हाला सॉक्रेटिस, प्लेटो, आता सॉक्रेटिस प्लेटोच्या अगोदर देखील विचारवंत त्या ठिकाणी होते, त्या अगोदर ही विचार परंपरा त्या ठिकाणी होती, परंतु एकंदरीत राजकीय विचाराची जी पायाभरणी आहे ती सॉक्रेटिसच्या विचारामधून आपल्याला दिसते आहे. आणि सॉक्रेटिसच्या आपल्या सिलेबसमध्ये सॉक्रेटिस नाहीये, तरी पण सॉक्रेटिस शिवाय ग्रीक विचार जो आहे, ज्यात विशेषतः आपण प्लेटो आणि अरिस्टॉटल बघणार आहोत, जे सुरुवातीच्या काळातले जे थिंकर्स आहेत ते आपण बघणार आहोत, विचारवंत आपण बघणार आहोत. तर त्यांचे विचार समजून घेण्याकरता आपल्याला सॉक्रेटिसही समजून घेणं गरजेचं आहे. आणि सॉक्रेटिस सोबत ग्रीक राजकीय विचार परंपरा काय आहे आणि त्या राजकीय विचार परंपरेने पुढे राज्यशास्त्र या विषयाला कसं शेप केलेलं आहे, कसा त्याला आकार दिलेला आहे, आणि कोणत्या प्रकारची अर्थनिर्णय म्हणू शकतो आपण समाजाच्या एकंदरीत संरचनेचं, आणि कशा प्रकारचा आदर्श असं राज्य निर्माण करायचं आहे, त्याचं जे संकल्पना आहे ते सगळं संकल्पना आपल्याला कुठे दिसत आहे, तर ते ग्रीक विचारांमध्ये दिसत आहे. ग्रीक राजकीय विचार आज आपण बघतो आहोत, पण याचसोबत ग्रीकांनी मानवी विचार विश्वामध्ये सगळ्या प्रकारच्या तत्वज्ञानात्मक अंगाने विचार केलेला आहे. सगळ्या फील्डमध्ये यांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे. इव्हन तुम्ही प्लेटो पुढे आपण बघणारच आहोत की प्लेटोची जी अकॅडमी त्याला सुरू केलेली होती, त्या अकादमीच्या एंट्रान्स करता तो असं म्हणतो की ज्याला गणित येत नाही त्याला मी प्रवेशच देणार नाही. आज आपण आपल्या आताच्या जी आपली शिक्षण पद्धती आहे तिच्यामध्ये जर बघितलं तर गणित हा विषय आर्ट्स मध्ये गणित हा घ्यायचा नाहीये किंवा अवघड जातोय म्हणून आर्ट्स शिकणारे विद्यार्थी तुम्हाला आहे, तत्वज्ञान शिकणारे विद्यार्थी तुम्हाला मिळतात. परंतु प्लेटो त्या काळात म्हणतो की गणित हे तुम्हाला येणं गरजेचं आहे. गणिताचं जे मूळ तत्व आहे रिझनिंगचं, ते जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सोशल सायन्सेस मध्ये देखील प्रगती करू शकत नाही. अशा स्वरूपाची मांडणी प्लेटो आपल्याला त्या काळामध्ये करताना दिसतो आहे. सो एकंदरीत ग्रीकांनी काय केलेलं आहे, विशेषतः प्लेटो, अरिस्टॉटल आणि सॉक्रेटिस, म्हणजे सॉक्रेटिस त्यांचा शिष्य प्लेटो, प्लेटोचा शिष्य अरिस्टॉटल, तर यांनी नेमकं काय केलेलं आहे, तर यांनी एक संरचनात्मक पद्धतशीर आणि एक सुसूत्र अशी मांडणी केलेली आहे राजकीय विचारांची. म्हणजे या अगोदरही राजकीय विचारांवरती अभ्यास होताना आपल्याला दिसतोय, ग्रीकांच्या अगोदरही होताना दिसतो आहे, परंतु ग्रीक विचारवंतांनी काय केलेलं आहे तर त्याला कोडिफाय केलं, त्याच्यात एक स्ट्रक्चर आणलेलं आहे आणि एक सुसूत्रता त्या ठिकाणी आणलेली आहे. या सुसूत्रतेचा फायदा असा होतो की एक समग्रता, त्या विषयाला एक
आयाम डेप्थ त्या ठिकाणी आपल्याला राज्यशास्त्राला प्लेटो, अरिस्टॉटल, सॉक्रेटिस हे देताना आपल्याला दिसते. आणि ह्याच्या व्यतिरिक्तही काही पॉलिटिकल सायंटिस्ट, विचारवंत त्या काळामध्ये, थिंकर्स त्या काळामध्ये होते. त्यातलं आपल्याला सिलेबसमध्ये प्लेटो आणि अरिस्टॉटल आहे. सॉक्रेटिस नसण्याचं कारण काय असेल तर एक कारण मला त्याच्यातलं वाटतं की सॉक्रेटिसची स्वतःची जी रायटिंग आहे ती आपल्याला अवेलेबल नाहीये, म्हणजे ती नाहीच आहे. सॉक्रेटिसची रायटिंगच नसल्या कारणानं सॉक्रेटिसचे विचार आपल्याला पोहोचतात कुठपर्यंत, म्हणजे आपल्याला ते इतरांच्या लिखाणातनं आपल्याला ते करतात. विशेषतः प्लेटोच्या लिखाणामधनं आपल्याला सॉक्रेटिसचे विचार समोर येताना दिसते. कारण की प्लेटोने जे डायलॉग पॅटर्न मध्ये त्याची अभ्यास पद्धती स्वीकारली आणि जसं ते लिखाण केलं तर त्यातनं ह्या गोष्टी आपल्याला समोर आल्या की जो सॉक्रेटिस आहे त्याचीही ती पद्धत होती. तो शंका निरसन करायचा, वादविवाद करायचा आणि त्यातनं ते जे काही ज्ञान असेल ते सत्य असेल, ते शाश्वत असेल, त्याचा असा एक विश्वास त्या ठिकाणी होतो. आणि तीच अभ्यास पद्धती आपल्याला प्लेटोमध्येही दिसते आणि प्लेटोच्या लिखाणामधनं आपल्याला सॉक्रेटिसही स्पष्ट कळायला लागतं. सो कोणत्याही विचारवंताचा अभ्यास करायचा तर त्याचं एक लिखित आपल्याकडे काहीतरी असायला हवं जेणेकरून आपण त्याच्यावरती डिटेल अभ्यास करू शकतो. सो युपीएससीच्या एकंदरीत सिलेबस मध्ये आपल्याला प्लेटो पासून सुरुवात झालेली त्या ठिकाणी दिसते आहे. प्लेटो हा आद्य राजकीय विचारवंत असंही आपण त्याला म्हणू शकतो. तर प्लेटोनं फक्त राजकीय विचार दिलेला आहे का तर नाही, तो नैतिकतेच्या संदर्भातही बोलतो आहे. त्यामुळेच तो तुमच्या GS4 मध्ये देखील उपलब्ध आहे. तुम्हाला तो GS4 मध्ये देखील कामं येणार आहे. तो ज्ञान ह्याला जे सद्गुण म्हणतो, म्हणजे नॉलेज इज द व्हर्च्यू, ही जी संकल्पना तो म्हणतो, हा जो सिद्धांत तो मांडतो, हा ज्ञान हाच व्हर्च्यू आहे. हा तुम्हाला GS4 मध्ये देखील तुम्ही केस स्टडीज मध्ये वापरू शकता. सो ह्या गोष्टीतनं तुम्हाला काही गोष्टी लक्षात आलेल्या आहेत की पॉलिटिकल सायन्स मध्ये विशेषतः इथून पुढे आपण जे काही थिंकर्स बघणार आहोत, अर्थात प्लेटो तुम्हाला युट्यूबवर अवेलेबल असेल, त्याच्यानंतरचे जे थिंकर्स आहेत ते आपल्या ऍपवरती असतील. त्या ऍपची लिंक आपण खाली टाकलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये. सो प्लेटोला आता आपण सुरू करण्याच्या अगोदर आपण जो ग्रीक विचार आहे, म्हणजे आजच्या चर्चेतले मुद्दे तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू लेक्चरचा येणार आहे की काय काय बघणार आहोत आपण. ग्रीक राजकीय तत्वज्ञान बघणार आहोत, ग्रीक राजकीय संस्कृतीचे काय वैशिष्ट्य होते ते बघणार आहोत. त्यानंतर सॉक्रेटिसवर आपण थोडीशी चर्चा करूया की सॉक्रेटिसचं काय म्हणणं होतं, सॉक्रेटिसनं कोणत्या गोष्टींची मांडणी केलेली आहे. त्यानंतर प्लेटोची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे ती महत्वाची आहे. प्लेटोची कौटुंबिक पार्श्वभूमी या कारणाकरिता महत्वाची आहे की कोणताही विचारवंत काही गोष्टींचा विचार का असा करतो आहे हे तुम्हाला त्याच्या अपब्रिंगिंगवर, तो कोणत्या वातावरणात वाढला, त्याच्या आजूबाजूला काय आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला ते बघावं लागतं. आणि त्यावरच तुम्हाला त्याचं आकलनही कळतं की त्याचं हे आकलन असं का आहे, तो असा विचार का करतो आहे. मॅकियावेली जर तुम्हाला, मॅकियावेली हा त्या अर्थानं इनफेमसही आहे, तो त्या काळातल्या परिस्थितीचा तो अपत्य आहे. हॉब्स ज्या प्रकारचा विचार करतो आहे, तर हॉब्सच्या काळामध्ये स्टेटचं जे रूप होतं त्या रूपाचा त्याच्या विचारांवरती प्रभाव झालेला आहे. ग्रामसी ज्या इटालियन जो आपला एक थोर नव मार्क्सवादी विचारवंत होता, ज्यांना खूप अभिनव अशा कल्पना राज्यशास्त्राला दिलेल्या आहेत, तो ग्रामसी काय आहे, तो ग्रामसी हा स्वतः प्रिझन मध्ये आहे. तो तिथनं जो त्या ज्या काही प्रिझन डायरीज त्यांना लिहिलेला आहे त्यातनं त्याचे विचार आपल्याला कळालेले आहेत. हेना अरेंटच्या संदर्भात जर तुम्ही बघितलं, हेना अरेंट ह्या यांनी भोगलं आहे, स्वतः भोगलेला आहे. ज्यूजवर झालेल्या अत्याचाराचा त्यांच्यावरही इम्पॅक्ट झालेला आहे. नाझी जर्मनी मधली जी एकंदरीत परिस्थिती आहे त्या सगळ्या परिस्थितीनं त्यांच्या एकंदरीत विचारांना आकार देण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळं आपण ज्यावेळेसही कोणता विचारवंत बघणार आहोत त्याचं जी कौटुंबिक पार्श्वभूमी आहे, त्याचा जो काळ आहे तो आपल्याला खूप महत्वाचा त्या ठिकाणी ठरतो. तर तुम्हाला एक स्टेटमेंट कदाचित माहीतही असेल, नसेल माहीत तर ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे की कोणताही राजकीय विचारवंत हा त्याच्या काळाचं अपत्य असतो. म्हणजे तो काळ त्याला ठरवत असतो, तो काळ त्याला शेप देत असतो की तो त्या काळात निर्माण झालेल्या समस्या
निर्माण झालेले प्रश्न ह्याला उत्तर देण्याचं काम करत असतो आणि त्या उत्तर देण्यातनं जे काही गोष्टी येतात त्या त्याच्या विचार असतात, त्याची ती आयडिओलॉजी त्या ठिकाणी तो मांडत असतो. म्हणजे इंडस्ट्रियलायझेशनच्या नंतर, औद्योगिकरणाच्या नंतरच्या काही कामगारांच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्या समस्या हेगेल्स आणि मार्क्सला दिसत आहेत आणि मार्क्सला त्या काळातली जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला त्यांना दिलेलं ते रूप जे आहे, त्यांना दिलेला जो प्रतिसाद आपण त्याला म्हणू शकतो, त्या प्रतिसादातनं आलेला जो मार्क्सवाद आहे तो आपल्याला कामगारांच्या हितरक्षणाची भलामण करणारा मार्क्सवाद आपल्याला त्या ठिकाणी दिसतो आहे. त्यामुळं आपल्याला प्रत्येक राजकीय विचारवंत, ते भारतीय असो किंवा पाश्चात्य असो, त्यांच्या काळाचा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्यातनं आपल्याला त्यांचं एक थॉट प्रोसेस आपल्या लक्षात येते आहे आणि त्याच्यावर तुम्ही ज्यावेळेस उत्तर लिहिता त्यावेळेस तुम्हाला ह्याचा रेफरन्स माहित असला, त्यांच्या पार्श्वभूमीचा रेफरन्स माहित असला तर तुम्ही त्या ठिकाणी तो वापरू शकता आणि त्यातनं एक्झामिनरला कळणार आहे की तुम्हाला एकंदरीत पार्श्वभूमी माहित आहे, तुम्हाला हे देखील माहित आहे की हा थिंकर कोणत्या काळात निर्माण झालेला आहे आणि त्यांना विचार तसे का केले असावे. त्यानंतर प्लेटोच्या काळातली परिस्थिती काय आहे, जे मी आता तुम्हाला सांगितलं की प्रत्येक राजकीय विचारवंत हा त्याच्या काळाचं अपत्य त्या ठिकाणी असतो. त्यानंतर प्लेटोवर प्रभाव कोणाकोणाचा आहे. कोणताही राजकीय विचारवंत बघितला तर त्याच्या दोन गोष्टी आणखी महत्वाच्या असतात की त्याच्यावर कोणाचा प्रभाव आहे आणि त्यांना कोणत्या प्रकारचा प्रभाव निर्माण केलेला आहे. ह्या गोष्टी याकरता गरजेच्या ठरतात की त्याच्यावरच्या प्रभावावरनं आपल्याला त्याची विचाराची ट्रॅडिशन करते, तो त्या विचारा ट्रॅडिशन मध्ये एक तर तो त्याला पुढे नेतो आहे त्या विचाराला की काउंटर करतोय हे देखील आपल्याला कळतं. सोबत त्याचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते कॉन्ट्रीब्युशन आपल्याला त्याचं एकंदरीत जे कार्य आहे ते आपल्याला स्पष्ट करणारं त्या ठिकाणी ठरतं आहे. प्लेटोचं साहित्य, लेखन, ग्रंथसंपदा जी आहे ती देखील आपल्याला बघायची आहे. विपुल असं लेखन प्रत्येक राजकीय विचारवंताने केलेलं आहे, पण आपण ते काही सगळं बघणार नाहीये कारण ते सगळं हे अपेक्षितही नाही, युपीएससीला अपेक्षित नाहीये आणि एमपीएससीला हे अपेक्षित नाही. तर आपल्याला त्यातलं सिलेक्टिव्ह जे आहे ते करायचं आहे. जर प्लेटोच्या बाबतीत तुम्ही मला बोलाल तर मी तुम्हाला सांगेल की रिपब्लिक, स्टेटमन आणि लॉज हे 3 पुस्तकं आपल्याला करायचे आहेत. या 3 पुस्तकाची बेसिक कन्सेप्ट काय आहे, यातनं प्लेटो काय मांडणी करतो आहे आणि त्याला इतर राजकीय विचारवंतांनी, अभ्यासकांनी नेमकं कसं बघितलेलं आहे ते आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर प्लेटोची अभ्यास पद्धती कशी होती, नेमकं कोणत्या स्वरूपाचा अभ्यास, कोणत्या स्वरूपाच्या अभ्यास पद्धतीचा अवलंब करून प्लेटोनं त्याची मांडणी केलेली आहे तेही आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर प्लेटोच्या मांडणीतला एक्झॅक्ट जी थेरॉटिकल मांडणी आहे, थेरॉटिकल जी काही मांडणी प्लेटोनं केलेली आहे, जे आजच्या लेक्चरमध्ये त्यातला एक महत्वाचा पार्ट जो आहे, त्रिवर्ग सिद्धांत जो आहे, त्यांना सोसायटीचं जे स्ट्रक्चर केलेलं आहे की या 3 वर्गांमध्ये ही पूर्ण सोसायटी अशी स्ट्रक्चर्ड असेल आणि त्यांनी त्याच्यातले काम कसे करायचे ह्याच्यावरती आणि ती त्यांना कशी निर्माण केली हे आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर पुढचं जे लेक्चर असणार आहे त्यामध्ये आपण प्लेटोचं कम्युनिझम बघणार आहोत की त्यांना संपत्तीचं कम्युनिझम कसं सांगितलेलं आहे, महिलांचं कम्युनिझम कसं, म्हणजे विवाह संबंधांचं कम्युनिझम कसं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर त्याचं आधुनिक कम्युनिझम सोबत कसं, म्हणजे साम्यवादासोबत, आधुनिक साम्यवादासोबत काय त्याचं कंपॅरिझन आहे. त्याच्यानंतर प्लेटोनं जी शिक्षण पद्धती सांगितलेली आहे त्या शिक्षण पद्धतीचा त्याच्या आदर्श राज्याच्या संकल्पनेमध्ये काय फायदा आहे ते आपण बघणार आहोत. त्याची न्यायाची जी संकल्पना आहे त्यातला अर्धा पार्ट आज बघणार आहोत त्रिवर्ग सिद्धांताच्या रूपाने, आणि न्यायाची जी पार्श्वभूमी आहे किंवा न्यायाचं जे आकलन प्लेटोचं आहे ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. सो प्लेटो आपल्याला 2 लेक्चरमध्ये आपला प्लेटो संपणार आहे आणि असं नाहीये की त्याच्यात आपण काही सोडणार आहोत, आपण पूर्ण अभ्यास त्याच्यामध्ये करणार आहोत. प्रत्येक गोष्ट जी प्लेटोची एक्झाम मध्ये येऊ शकते ती सगळ्या गोष्टी आपण तुम्हाला सांगणार आहोत. सो सुरुवात करूयात ग्रीक राजकीय तत्वज्ञानाला. आता ग्रीकांची जी राजकीय विचारसरणी आहे ती तुम्हाला काही फक्त राज्याचा विचार करताना किंवा राज्य म्हणजे स्टेट जे आहे त्या स्टेटच्या पॉवर स्ट्रक्चरचा विचार करताना दिसत नाहीये, तर ती एक समग्र अशी विचारसरणी आहे. समग्र अशी विचारसरणी असल्या कारणानं ग्रीक राजकीय विचार
हे आपल्याला एक जीवनाचा मार्ग सांगणारे त्या ठिकाणी आहे की नेमकं माणसानं जीवन कसं जगावं हा एक मूलभूत विचार ग्रीक राजकीय विचारांमध्ये आपल्याला दिसतो आहे. मग तो सॉक्रेटिस असो की प्लेटो असो की अरिस्टॉटल असो, त्या सगळ्यांच्या विचाराच्या केंद्रस्थानी माणसानं कसं वागावं, माणसाचं जीवन कसं असायला हवं, नागरिकत्वाची संकल्पना काय असायला हवी आणि समानता हवी की नाही, या सगळ्या गोष्टींची विचार त्यांनी त्यामध्ये केलेली आहे. आता दुसरा मुद्दा काय आहे की नगर राज्य जे आहे ही त्यांच्या विचारांची निर्मिती आहे. नगर राज्य ही कन्सेप्ट मी तुम्हाला सगळ्यात पहिली सांगतो की ग्रीकांनी काय केलेलं आहे. ग्रीकांनी जो ग्रीसवर हमला केला आणि त्याच्यानंतर ग्रीस हा काबीज केल्याच्या नंतर तिथे जे बसलेले लोक आहेत ज्यांना आपण आता ग्रीक म्हणतो, त्या सगळ्या ग्रीकांनी काय केलं आहे की तिथे एक छोटे छोटे राष्ट्रराज्य निर्माण, छोटे छोटे सिटी स्टेट तयार केलेले आहे. नगर राज्य त्याला आपण म्हणू शकतो. म्हणजे आत्ताची जी आधुनिक राष्ट्रराज्यांची संकल्पना आहे की ज्याच्यामध्ये आवाढव्य असा लोकसंख्या आहेत, आवाढव्य असं क्षेत्रफळ आहे, तर तशी कन्सेप्ट नाही. म्हणजे आत्ताच्या काळात जर तुम्ही बघितलं तर पुणे, मुंबई, नागपूर असे ज्या सिटीज आहे आणि त्याच्या आजूबाजूचं जे आपण त्याला अर्बन ऍग्लोमरेशन म्हणतो, आत्ताची जी आपली टर्मिनॉलॉजी आहे त्याच्यामध्ये अशा टाईपमध्ये त्यांनी सिटी स्टेट बसवले होते. आणि विशेष म्हणजे प्रत्येक सिटी स्टेट मध्ये वेगवेगळ्या प्रकारची सत्ता संरचना होत्या. म्हणजे कुठं ऑलिगार्की असते, अल्पजनशाही असेल, कुठं लोकशाही असेल, कुठं डायरेक्ट डेमोक्रेसी असेल, कुठं मोनार्की असेल, कुठं अरिस्टोक्रेसी असेल. तर अशा स्वरूपाच्या एकंदरीत राज्याच्या संरचना त्या ठिकाणी आपल्याला त्यामध्ये दिसत होत्या. आणि ह्या सिटी स्टेटची जी निर्मिती आहे त्या सिटी स्टेटच्या निर्मितीचा त्यांच्या राजकीय विचारामध्ये एक महत्वाचं योगदान ठरलं, ते म्हणजे कंपॅरेटिव्ह स्टडी करणं. जे आपली पॉल सायन्सच्या पेपरची सेकंड पेपर जो आहे त्याच्या पहिल्या सेक्शन मध्ये कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स आपल्याला विषय आहे, ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या राष्ट्रराज्यांच्या संस्थांचा त्यांचा कंपॅरेटिव्ह अनालिसिस त्या ठिकाणी करतो, तुलनात्मक अभ्यास त्या ठिकाणी आपण करत असतो. तर ग्रीकांना तो फायदा झाला की तिथं नगरराज्य होती आणि हे नगरराज्यांमधला एकंदरीत सत्ता संरचना ही वेगवेगळ्या प्रकारची होती. तिथल्या सत्ता जी होती ती वेगळ्या स्ट्रक्चर मधनं येत होती आणि त्याचा फायदा तुलना करण्याकरता, कंपॅरिझन करण्याकरता झाला. कोणत्या फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट हे चांगलं आहे, डायरेक्ट डेमोक्रेसी चांगली आहे की अरिस्टोक्रेसी चांगली आहे, अल्पजनशाही चांगली आहे. आणि ह्याचं जे बेस्ट एक्झाम्पल आहे कंपॅरेटिव्ह स्टडीजचं ते आपल्याला दिसत आहे अरिस्टॉटलच्या विचारांमध्ये, की जिथं अरिस्टॉटल 100 पेक्षा जास्त, म्हणजे त्यांना एक्झॅक्ट आकडा जर सांगितलं 158 कॉन्स्टिट्यूशन त्याला सांगितलेलं आहे. आता अर्थात हा जो 158चा अंक आहे हा तुम्हाला वेगवेगळ्या सोर्सेसमध्ये वेगवेगळा दिसणार आहे, त्यामुळे तुम्ही लिहिताना 100 पेक्षा जास्त कॉन्स्टिट्यूशन असं जरी लिहिलं तरी चालून जाईल. तर 100 पेक्षा जास्त कॉन्स्टिट्यूशनचं कंपॅरेटिव्ह अनालिसिस ज्यावेळेस अरिस्टॉटल करतो, ह्याचाच अर्थ काय आहे की अरिस्टॉटलला त्याच्या आजूबाजूला 100 पेक्षा जास्त नगर सिटी स्टेट त्या ठिकाणी अवेलेबल होते, त्यामुळे त्याला ते अभ्यास करणं सोपं गेलेलं आहे. आणि त्यांना त्यात परत पुढे जे सांगितलेलं, जे अरिस्टॉटल मध्ये आपण शिकताना पूर्ण डिटेलमध्ये बघणारच आहोत, की ज्याच्यामध्ये मग तो बोलतो की बाबा सिटी स्टेट जे आहे त्या सिटी स्टेटला जर एक आयडियल लोकांनी जर त्याचं शासन केलं तर तो त्या शासनाला, आणि त्याच्यात परत तो अल्पजनशाही सारखी एक सिस्टीम सांगतो की त्याला ही लोकशाही, तत्कालीन जी लोकशाहीची परिणाम होता आणि त्यातनं जे सॉक्रेटिस शिकताना येणार आहे की थेट डेमोक्रेसी असल्या कारणानं नागरिकांच्या हातात सत्ता असताना ज्या प्रकारचा दुडगूज राज्य सत्तेनं घातलेला होता, त्यातनं त्या काळातले जे विचारवंत आहे, ग्रीक विचार परंपरेतले जे इनिशियल विचारवंत आहेत, त्यांना लोकशाही ही जी शासन संरचना होती तिच्याबद्दल जास्त काही ममत्व आपल्याला तिथे दिसत नाही. इव्हन काही ठिकाणी ते त्याला क्रिटिसाइज करतानाच आपल्याला दिसते, कारण की त्याचा कॉन्टेक्स्ट वेगळा होता. त्या काळामध्ये असलेली जी डायरेक्ट डेमोक्रेसी होती, ज्याच्यामध्ये जे नागरिक असतील, अर्थात त्यांची नागरिकाची संकल्पना ही संकुचित होती. ज्यांच्याकडे प्रॉपर्टीज आहेत, जे मेल आहेत, त्यांनाच तिथं नागरिक होता येत होतं. फिमेल स्लेव्स यांना नागरिकत्वाचा अधिकार त्या ठिकाणी देण्यात आलेला नव्हता, किंवा जे बाहेरून आलेले फॉरेनर्स आहेत त्यांनाही नागरिकत्वाचा अधिकार नव्हता. सो लिमिटेड जी कन्सेप्ट होती नागरिकत्वाची, आणि ह्या लिमिटेड नागरिकांनीच काय करायचं आहे तर ते सिटी स्टेट चालवायचं आहे. हीच राजसत्ता ही आयडियल असेल
आणि अशी राजसत्तेला पुढे अरिस्टॉटल कॉन्स्टिट्यूशन किंवा पॉलिटी देखील त्या ठिकाणी म्हणताना आपल्याला दिसतो. तर आपण होतो कुठं, तर आपण ग्रीक नगर राज्य ही जी संकल्पना आहे तिथून आपण तिथं गेलोय. तर नगर राज्य ह्या संकल्पनेतनं काय झालं आहे, तर इथं कंपॅरेटिव्ह अनालिसिस सोपी झालेली आहे. सिटी स्टेटचं महत्व लक्षात आलेलं आहे आणि सिटी स्टेट मध्ये आयडियल सिटी स्टेट काय असावं हेच ग्रीक विचारांच्या केंद्रस्थानी असलेलं मूल्य होतं आणि ह्या मूल्यातनच सगळ्या मांडण्या आलेल्या आहेत. इव्हन प्लेटोनं जे आदर्श राज्याची संकल्पना केलेलं आहे, जो आदर्श राज्य त्याला अभिप्रेत होतं, त्या अभिप्रेत असलेलं आदर्श राज्य देखील सिटी स्टेट मध्येच त्या ठिकाणी अवेलेबल होतं. त्याच्यानंतर पॉलिटिक्स हा जो शब्द आलेला आहे तो देखील ग्रीक विचारातल्या पोलिस ह्या शब्दापासून तो आलेला आहे. त्यानंतर आपल्याला दिसत आहे की अरिस्टॉटलच्या मांडणीमधनं आणि एकंदरीत ग्रीक विचारांच्या मांडणीमधनं एक गोष्ट लक्षात आली की माणूस हा राजकीय आणि सामाजिक प्राणी त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळं माणूस जे काही कृत्य करतो त्याला एक राजकीय आशा आकांक्षा असते, त्याला एक सामाजिक हा अँगल त्या ठिकाणी आयाम हा असतो आणि त्यातनं मग फायदा असा झाला की राज्याच्या बद्दल समाजाच्या बद्दल ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस त्याच्या केंद्रस्थानी परत नागरिक आलेला आहे, नागरिकाचं वर्तन आलेलं आहे, नागरिकांना काय करावं काय करू नये आणि एक आदर्श जीवन कसं असावं ह्याच्याबद्दलची मांडणी ग्रीक विचारांमध्ये त्या ठिकाणी ग्रीक राजकीय तत्वज्ञानामध्ये आलेली आहे. जे मी तुम्हाला सांगितलं की ग्रीस हे पूर्ण नगर राज्यामध्ये सिटी स्टेट्स मध्ये डिवायडेड होतं, त्यामुळे एक सेंट्रल अथॉरिटी नव्हती आणि सेंट्रल अथॉरिटी नसण्याचा एक फायदाही झाला की तुमच्यातलं कंपॅरेटिव्ह अनालिसिसला एक वाव त्या ठिकाणी मिळालेला आहे. त्याच्यानंतर इव्हन इसवी सन पूर्व 12व्या शतकामध्ये एक महान असा कवी ग्रीसमध्ये होऊन गेलेला आहे. आता आपण बोलतोय की 3-4 शतकामध्ये सॉक्रेटिस प्लेटो बोलता आहे इसवी सन पूर्व आणि त्याच्याही अगोदर 6-7 शतक होमर म्हणून एक कवी येऊन गेलेला आहे ग्रीसमध्ये आणि ह्या होमरचे जे काव्य रचना आहे त्यानं जे लिखाण केलं आहे त्याचं जे साहित्य आहे ते प्युअरली पॉलिटिकल आहे, पॉलिटिकल इन नेचरचं आहे, राजकीय नेचरचा त्या ठिकाणी होमरचं साहित्य आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे. तसेच आता आणखीन एक महत्वाचा ग्रीक राजकीय तत्वज्ञानाचा भाग आहे तो म्हणजे त्यांच्या विचारांमध्ये कृतिशीलता त्या ठिकाणी होते. आता ही कृतिशीलता आपल्याला कशी दिसून येते, तर या कृतिशीलतेचा मुख्य भाग असा आहे की इथं प्रत्येकानं त्या ठिकाणी काय करावं, प्रत्येकाच्या विचारांमध्ये काय असायला हवं ह्याला एक कृतीचा आयाम त्या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याच्या सोबत प्रत्येक ग्रीक राजकीय विचारवंतांनी एक आदर्श अशा रचनेचं सत्यात आणण्याविरिता देखील काम त्या ठिकाणी केलेलं आहे. सो कृतिशीलता त्या ठिकाणी त्या राजकीय विचारांमध्ये त्या ठिकाणी होते, त्या प्रयोग त्या ठिकाणी झालेले आहेत. त्या अकॅडमीज मधनं जे विचारवंत आले म्हणजे अरिस्टॉटल सारखा जो महान विचारवंत नंतरच्या काळामध्ये आलेला आहे तो प्लेटोच्या अकॅडमीमध्ये 20 वर्ष त्या ठिकाणी अध्ययनाचं काम करत होता. सो ती एक आणि 20 वर्षाची एक आयडियल स्टेजची अड देखील प्लेटोची होती जी आपल्याला फिलॉसॉफर किंगच्या कन्सेप्टमध्ये त्या ठिकाणी दिसून येणार आहे. आता ग्रीक राजकीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आपल्याला त्या ठिकाणी बघायचे आहे की नेमके कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे ग्रीक राजकीय विचारांचं, त्याचं एक महत्वाचं गोष्ट काय आहे ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा आहे की बौद्धिक लालसा. ग्रीकांच्या विचारांमधले एक सेंट्रल पॉइंट अशी आहे की प्रत्येक व्यक्तीला एक ज्ञान लालसा आहे, जिज्ञासा प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे आणि ही जी जिज्ञासा आहे ही बौद्धिक लालसा जी आहे ती त्या नागरिकाला त्या मनुष्याला तार्किक विचार करण्याकरता उद्युक्त करत असते आणि त्यांना तार्किक विचार करावा अशा स्वरूपाची ही त्याची क्युरिओसिटी आपण त्याला त्या ठिकाणी म्हणू शकतो, ती बौद्धिक लालसा त्याला त्या ठिकाणी मांडणी करत होती. त्याच मार्गाने ज्यावेळेस इथं विचार झाला त्याच्यामध्ये ज्योतिषशास्त्र आहे, विज्ञान, गणित, वस्तुशास्त्र यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन झालेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसते.
आणि नगरराज्यातील जे राजकीय व्यवस्थांचे प्रयोग आणि प्रत्यक्ष लोकशाहीची निर्मिती हे ज्या गोष्टी घडलेल्या आहेत की वेगवेगळ्या प्रकारचे जे काही तिथं प्रयोग झालेले आहेत ग्रीसमध्ये, वेगवेगळ्या नगर सिटी स्टेटमध्ये, नगर राज्यांमध्ये वेगवेगळे प्रयोग झालेले आहेत आणि त्यातनं लोकशाही सारखी संकल्पना पुढे आलेली आहे. तर हे प्रयोग जे आहे ते त्या माणसाच्या म्हणजे मनुष्य म्हणून जो प्राणी जन्माला येतो आहे त्या मनुष्याच्या ज्ञान लालसेचा परिपाक आहे असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. आणि विशेषतः ह्या ज्ञान लालसेचा परिपाक होऊन जे संशोधन झालेलं आहे, पायथागोरस सारखे गणितज्ञ असतील, त्यानंतर सेनोफेन्स, अनेक्सागोरस, झिनो, एरिस्टॉटल असे वैज्ञानिक, एरिस्टॉटलचं ही कॉन्ट्रीब्युशन सायंटिफिक फील्डमध्ये देखील एरिस्टॉटलचं कॉन्ट्रीब्युशन मेजर आहे. सो ज्ञान लालसा हा जो सेंट्रल कॅरेक्टरिस्टिक होतं ग्रीक विचारांमधलं, त्या ज्ञान लालसेनं बौद्धिक लालसेनं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे विचार समोर येताना दिसते, वेगवेगळ्या प्रकारचं सिद्धांत यातनं आलेलं आपल्याला दिसतं आहे. ग्रीक राजकीय संस्कृतीचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे की जनतेचा प्रत्यक्ष सहभाग त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो आहे. त्यामध्ये नगर राज्यामध्ये जे डायरेक्ट डेमोक्रेसीचं मॉडेल त्या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे. डायरेक्ट डेमोक्रेसी प्लस जे न्यायाधीश असतील किंवा राज्यकर्ते आहेत त्यांचं थेट सिलेक्शन जनतेतनं होत होतं आणि मग त्यातनं काय झालं की जनतेला एक उत्स्फूर्तता त्या ठिकाणी मिळालेली आहे आणि जनतेतनं लोक निवडून येत आहेत ही त्यांच्याकरता खूप मोठी गोष्ट होती आणि त्यातनं त्यांचा ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन आपल्याला त्यामध्ये दिसून येतं. आणि ग्रीक राजकीय विचार परंपरेनं तो अवकाश देखील त्या ठिकाणी निर्माण केलेला आपल्याला दिसतो. वेरॅज नंतरच्या फेज मध्ये प्लेटोचं जे त्रिवर्ग संरचना आहे तिनं त्या गोष्टीला लिमिट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अरिस्टॉटलची जी कन्सेप्ट आहे सिटिझनशिपची तीही आपल्याला आत्ताच्या काळामध्ये आपण जर बघितलं, मी मागच्या लेक्चरमध्ये आय थिंक GS4च्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की आपला एक मेजर प्रॉब्लेम आहे की आपण कॉन्टेक्स्ट जो आहे तो सोडून विचार करतो, तो सोडून चिकित्सा विचारवंतांची गरज असतो. की विचारवंत ज्या काळामध्ये जन्माला आलेला आहे, ज्या काळामध्ये तो विचार करतो आहे, समजा इसवी सनाच्या 3ऱ्या किंवा 4थ्या शतकात, इसवी सन पूर्व 3ऱ्या किंवा 4थ्या शतकामध्ये जो विचार होत होता त्या विचाराला तुम्ही आधुनिक काळ जो आत्ताचा आधुनिक काळ आहे त्या 21व्या शतकातल्या मूल्यव्यवस्थेतनं त्याला तुलना करू शकत नाही. आणि त्या म्हणजे तशी तुलना करून त्याचं क्रिटिसिझम करणं हे देखील तार्किक त्या ठिकाणी ठरत नाही, वैचारिक त्या ठिकाणी ठरत नाही. त्यामुळे तुम्ही ज्या वेळेस एखाद्या गोष्टीचा विचार करता आहे की ही मांडणी अशी का आहे तर तुम्हाला तो त्या काळात जाऊन विचार करणं देखील खूप गरजेचं त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तर त्याच्यामध्ये मर्यादित नागरिकत्व ही एक त्या ठिकाणी ग्रीक राजकीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. राजकीय प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभाग घेण्याची क्षमता म्हणजेच नागरिकत्व असा गीतकांचा विचार आहे की जो व्यक्ती राजकीय प्रक्रियेमध्ये प्रत्यक्ष सहभागी होऊ शकतो तोच व्यक्ती नागरिक असू शकतो. मग आता ह्याच्यामध्ये काय होतं की तुम्हाला जर राजकीय कृतींमध्ये सहभागी व्हायचं आहे ह्याचा अर्थ तुम्हाला दुसरे कामं नको आहेत, तुम्हाला तो वेळ मिळणं गरजेचं आहे. आणि मग ह्या वेळ मिळावा, राज्यकर्ता वर्गाला वेळ मिळावा, नागरिकांना वेळ मिळावा याकरिता ग्रीक विचारांमध्ये दास्य प्रथेला देखील मान्यता मिळालेली आहे. आणि अरिस्टॉटल असेल किंवा प्लेटो असेल यांच्या काळामध्ये दास्य प्रथा ही देखील त्या ठिकाणी आपल्याला दिसते आहे. आणि दास्य प्रथेमध्ये हे दास जे आहेत त्यांनी नागरिकांचे जे जनरल काम आहेत त्यांच्या ज्या बेसिक नीड्स फुलफिल करण्याचे जे कामं आहेत ते कामं त्यांनी करावे जेणेकरून राज्यकर्ता वर्ग हा फक्त आणि फक्त राज्याच्या कारभारामध्ये प्रत्यक्ष सहभाग घ्यायला त्याला वेळ मिळेल आणि त्यांना ते काम विमानाद्वारे करण्याकरता त्यांना तो अवकाश मिळेल याकरता यांनी हे काम करावं. आणि म्हणून दास प्रथा ही योग्य आहे असंही पुढे अरिस्टॉटल आपल्याला म्हणताना दिसतो आहे. स्लेव्हरीला देखील करेक्ट ठरवण्याचं जे काय म्हणतात आता जर आधुनिक काळातल्या पर्स्पेक्टिव्हनं बोललं तर पाप त्याला आपण म्हणू शकतो हे अरिस्टॉटल करताना आपल्याला यामध्ये दिसतो आहे. मर्यादित नागरिकत्वाच्या संकल्पनेमध्ये ग्रीक नगरराज्य हे सर्वांना काही नागरिकत्व देत नाहीये.
त्याच्याकरता ते पुरेसा वेळ ह्याची मागणी करता आहेत. मग त्यामध्ये पुरेसा वेळ ज्यावेळेस येतं तर त्यामध्ये मग तुम्ही तुमचे विद्यार्थी एक्सक्लूड करता, शेतकरी एक्सक्लूड करता, लष्करात जे लोक काम करत आहेत त्यांना एक्सक्लूड करतात, जे परकीय लोक आहेत त्यांना एक्सक्लूड करतात. कारण परकीय लोक इथं आलेले आहेत म्हणजे त्यांच्या रोजीरोटीचाच प्रश्न मोठा आहे, त्यांना त्याच्यामध्येच टाइम त्यांचा पूर्ण जाणार आहे. स्त्रिया ज्या आहेत त्या स्त्रिया घरचं काम करतायत त्यामुळे त्यांनाही वेळ नाहीये. सो वेळेचं कारण देऊन सिस्टमॅटिकली विद्यार्थी, शेतकरी, लष्करातले अधिकारी, काम करणारे लोक, परके, स्त्रिया यांना, गुलाम यांना नागरिकत्वापासून वंचित ठेवण्याचं काम ग्रीक विचारांनी, राजकीय विचारांनी केलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. आणि लिमिटेड सिटिझनशिपचा जी कन्सेप्ट आहे ती त्या काळामध्ये आपल्याला ग्रीक नगरराज्यांमध्ये होताना दिसते आहे. न्यायाची वेगळी संकल्पना आहे. आता न्याय हा जो आपल्या आत्ताच्या काळामधला त्याचा जे नोशन्स आहेत त्या नोशन्सच्या पलीकडे जाऊन न्यायाकडं त्या ठिकाणी ग्रीक राजकीय विचारांनी बघितलेला आहे. ज्यामध्ये विशेषतः ग्रीक राजकीय विचार तुमचा काय करतो आहे तर तो तुम्हाला ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन तो असं बघतो आहे की तुम्ही कशा प्रकारे जीवन जगता आणि तुमच्या जीवन जगण्यानं कोणाला त्रास तर होत नाहीये ना. म्हणजे प्रत्येकानं आपल्या आपल्या जीवन जर चांगलं जगलं तर ते देखील एक न्याय समाज रचनेकरताचं महत्वाचं मूल्य त्यांनी म्हटलेलं आहे. सो ही गोष्ट लक्षात येते आहे की न्यायाचं जी संकल्पना आहे ती आताच्या काळात जशी आहे तशीच ग्रीकांना अपेक्षित नव्हते. ग्रीक न्यायाला आणखीन बृहद लेवलला मोठ्या स्केलमध्ये लोकांच्या एकंदरीत कार्यक्षेत्रामध्ये, लोकांच्या एकंदरीत वर्तणुकीमध्ये न्यायाच्या संकल्पनेला शोधताना आपल्याला ग्रीक राजकीय विचार दिसतो, जो प्लेटोच्या विचारांमध्ये देखील आपल्याला तो आदर्श राज्याच्या संकल्पनेमध्ये, त्रिवर्ग संरचनेच्या संकल्पनामध्ये, कार्यविशेषीकरणाच्या सिद्धांतामध्ये आपल्याला होताना दिसतो आहे. आणि न्यायाच्या संकल्पनेचा हे एक इंटिग्रल पार्ट त्या ठिकाणी त्यांना म्हटलेलं आहे. प्लेटोच्या ज्या न्याय सिद्धांतामध्ये आपण ते बघणार आहोत. माणूस कसा असावा यावर भर आहे. माणसानं नेमकं काय करावं, माणसाच्या काय करण्यानं तो राज्याला कॉन्ट्रीब्युट करतो आहे, काय करण्यानं तो इतरांनाही कॉन्ट्रीब्युट करतो आहे, ते म्हणजे त्याचा विचार केंद्रस्थानी असणं म्हणजे काय आहे तर ते ग्रीक विचारांचं मूळ त्या ठिकाणी आपण त्याला म्हणू शकतो. त्यानंतर सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न आपल्याला ग्रीक विचारांमध्ये झालेला दिसतो आहे. सत्य काय आहे, त्याच्यानंतर सत्य तपासण्याची जी पद्धत आहे ती नेमकी काय आहे, ज्यामध्ये विशेषतः वाद विवाद करणं, चर्चा करणं त्यांना प्राधान्य दिलं गेलं. तर त्यांचं असं म्हणणं आहे, प्लेटोचंही असं म्हणणं आहे, सॉक्रेटिसचं असं म्हणणं आहे की जर तुम्ही चर्चा केली, वादविवाद केली तर असत्यता, अवास्तविकता त्या विचारांमधनं गळून पडते किंवा ती फिल्टर होते आणि जे काही सत्य आहे, जे काही शाश्वत आहे तेच त्याचं फायनल आउटपुट ठरतं. आणि या फायनल आउटपुटच्या आधारावर तुम्ही काय करू शकता तर तुम्ही चांगलं एक विचार मांडू शकता आणि त्या विचारांचा एकंदरीत राजकीय विचार प्रवाहामध्ये फायदा त्या ठिकाणी होऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचं जे वैशिष्ट्य आहे ते राजकीय तत्वज्ञानातील तर्कशुद्ध दृष्टिकोन व्यक्तिवादी विचारांना प्राधान्य देणारा त्या ठिकाणी आहे. तर्कशुद्ध दृष्टिकोन ऍक्च्युअली हे दोन वेगळे पॉइंट आहेत. राजकीय तत्वज्ञानातील तर्कशुद्ध दृष्टिकोन, तर्कशुद्ध दृष्टिकोन म्हणजे काय तर लॉजिकल विचार त्याच्यामध्ये खूप जास्त आपल्याला होताना दिसतो आहे. आणि ह्या लॉजिकल आणि शास्त्रशुद्ध मांडणीनं ग्रीक विचारवंतांना एक वेगळं रूप त्या काळामध्ये दिलेलं आहे. ज्यामध्ये सॉक्रेटिसच्या काळामध्ये जो विचार झालेला आहे किंवा प्लेटोच्या काळामध्ये जो विचार झालेला आहे त्यातही आपल्याला ह्या गोष्टींचं एका तार्किकतेचा आयाम तिथे दिसतो आहे. ज्यावेळेस प्लेटो त्याच्या त्रिवर्ग संरचना मांडतो आहे त्यावेळेस तो त्याला काहीतरी रिझन सांगतो आहे की अमुक अमुक गटानं, अमुक अमुक
गुण असल्यावर अमुक अमुकच कार्य करावं. इथे एक लॉजिकल रिझनिंग आपल्याला त्याच्यामध्ये दिसते आहे. आणि एकंदरीतच ग्रीक विचारामध्ये लॉजिकला जास्त महत्व आपल्याला दिसत आहे. त्यामुळे ते एक वैशिष्ट्य त्या ठिकाणी असतं. परत ग्रीक विचार हा व्यक्ती केंद्रित्वाकडे जाणारा आहे, कलेक्टिव्ह जे आहे त्याच्या पलीकडे जाणारा आहे. त्याला एक परत अर्थ आहे की कलेक्टिव्ह जे आहे त्यामध्ये सर्वच लोक तितके सक्षम असतील असं नाही. तुम्हाला त्या लोकांमध्ये त्या सगळ्या लोकांना तितकं ज्ञान असेल असं नाहीये. आणि जर त्यांना ते ज्ञान असतं तर मग सॉक्रेटिसला मारावं लागलं नसतं. हा ग्रीक विचारांमध्ये खोलात रुजलेला विचार होता. त्यामुळे सोसायटीच्या पलीकडे जाऊन व्यक्तीचा विचार करणं गरजेचं आहे. आणि हे जे व्यक्तिवादी विचार आहेत त्या व्यक्तिवादी विचारांनी ग्रीक राजकीय विचारमध्ये व्यक्तीला आनंद प्राप्ती कशी होईल, व्यक्तीचा राज्याशी कसा संबंध असावा, व्यक्तिगत स्वातंत्र्य काय असणार आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य काय असणार आहे, व्यक्तींना स्वतः करता काय विचार केला पाहिजे, आणि राज्यामध्ये किंवा राज्यात असताना त्याची एक वैयक्तिक आयडेंटिटी देखील कशी राहणार आहे याचा विचार तुम्हाला ग्रीक राजकीय विचारांमध्ये होताना दिसतो आहे. ग्रीक राजकीय विचाराचा आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आदर्शवादाचा. आदर्शवाद काय आहे की इसवी सन पूर्व 700 पासून एक आदर्श नागरिक कसा असावा, आदर्श शासन कसं असावं, आदर्श विचारधारा काय असावी, अशा स्वरूपाची मांडणी ग्रीक विचारांमध्ये होताना आपल्याला दिसते आहे. कारण की सुरुवातीचा जो काळ होता त्यामध्ये काय आहे याच्यापेक्षा कसं असावं, म्हणजे राजकीय विचारांमध्ये ज्यावेळेस अनालिसिसचा पार्ट येतो, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मार्क्सिस्ट विचारांकडे जाता आहात किंवा 1800च्या काळामध्ये जे विचार आलेले आहेत त्यांनी समाज कसा आहे, समाजात नेमकं काय घडतं आहे ह्याचं विश्लेषण करायला सुरुवात केलेली आहे. फेरच सुरुवातीच्या काळामध्ये जे राजकीय विचार आलेले आहेत त्यांनी काय असावं याच्यावरती जास्त भर दिलेला आहे की त्यांचं एक आयडियल नोशन आहे सोसायटीचं, स्टेटचं, आणि त्यांचा विचार हा फक्त त्याच्याशीच केंद्रित आहे की हे करा म्हणजे हे होईल. म्हणजे एक आदर्श राज्य, आदर्श संरचना कशी होईल तर हे चेकलिस्ट आहे, ही चेकलिस्ट तुम्ही पूर्ण करा, एक आदर्श राज्य होईल. आणि एकंदरीत विचारामध्ये देखील आपल्याला दिसत आहे की प्लेटो असेल, अरिस्टॉटल, सॉक्रेटिस असेल, यामध्ये त्यांनी लोकांनी काय करावं याच्यावरती भर दिलेला आहे. काय केलं की तुम्ही आदर्श अशा संरचनेमध्ये जाल, आदर्श असा समाज निर्माण करायला, आदर्श असं राज्य निर्माण कराल, ह्यावरती ग्रीक विचारांमध्ये आपल्याला भर दिलेला दिसतो आहे. त्याच्यानंतर समतेची जी संकल्पना आहे ती एक अभिनव अशी संकल्पना समतेची ग्रीक विचारांमध्ये आपल्याला दिसते आहे. आणि ह्या अभिनव संकल्पनेमध्ये आता तुम्ही परत त्याला जर आजच्या काळाच्या कॉन्टेक्स्ट मध्ये बघाल तर ते तुम्हाला परत त्रासदायक ठरू शकतं की तुम्हाला असं वाटू शकतं की ज्या ग्रीक राजकीय विचार परंपरेनं एकंदरीत राजकीय विचारांची विचारात सुसूत्रता आणली, अभ्यासामध्ये आणि एका वेगळ्या उंचीवर राजकीय विचारांना घेऊन गेले, त्या काळामध्ये समतेची अशी संकल्पना कशीच येऊ शकते. कारण की तिथं आत्ताच्या कॉन्टेक्स्ट मध्ये जशी समता आहे की माणूस जन्मतः समान आहे, ह्या संकल्पनेला काही एक अर्थ नव्हता. इव्हन तुम्ही जर बघितलं तर प्लेटोवरती नंतर कार्ल पॉपर हा टीका करताना दिसतात की प्लेटो हा ओपन सोसायटीचा एनिमी आहे. म्हणजे ओपन सोसायटी जे आहे, मुक्त समाजाचा विरोधक म्हणून प्लेटोकडे बघितला गेलेला आहे की तुम्ही आयडियलिस्ट वेना जाऊन असंच पाहिजे ह्याची जी आग्रही भूमिका घेतलेली आहे त्यातनं लोकांना चॉईसच राहिलेला नाही. म्हणजे तुम्ही लोकांच्या समानतेच्या संधीलाच त्या ठिकाणी नाकारलेला आहे. तुम्ही डिक्टेट करता आहात की तुम्ही हेच करायचं आहे. इव्हन नागरिकत्व हे देखील समानतेच्या तत्वावर नाहीये. तिथंही तुम्ही असं सांगितलेलं आहे की अमुक अमुक क्रायटेरिया फुलफिल करा, तुमच्याकडे इतकी प्रॉपर्टी पाहिजे, तुम्हाला इतका वेळ पाहिजे, तरच तुम्ही नागरिक होऊ शकता. म्हणजे नागरिकत्वाच्या संकल्पनेत जो
मॉडर्न लिबरल थॉट आहे, न्यू लिबरल थॉट आहे, किंवा आत्ताची जी डेमोक्रॅटिक सिस्टीम आहे ज्याच्यामध्ये सिटिझनशिप हा एक इक्वल राईट आपण या ठिकाणी बोलतो आहे, आणि इक्वॅलिटीच्या ज्या आताच्या नोशन्स आहेत त्याला एकदम कॉन्ट्रडिक्टरी असे जी नोशन आहे त्याला ते त्या काळामध्ये समानतेचा विचार त्या ठिकाणी म्हणत होते. म्हणजे नागरिकांमध्ये असलेल्या गुण, त्या गुणानुसार त्यांना करायचं काम, ह्याच्यावरनं ह्यालाच ते आयडियल इक्वॅलिटी त्या ठिकाणी म्हणताना दिसलं आहे. त्याच्यानंतर प्रत्यक्ष लोकशाही त्या काळामध्ये अस्तित्वात होती. अर्थात ग्रीक राजकीय विचारांमध्ये जरी प्रत्यक्ष लोकशाही अस्तित्वात होती तरी ग्रीक राजकीय विचारवंतांनी ह्या प्रत्यक्ष लोकशाहीचा खूप प्रखर असा विरोध केलेला आहे. आणि त्या विरोधाचं मूळ हे सॉक्रेटिस, आपल्याला माहिती आहे की सॉक्रेटिसला विषाचा प्याला, हेमलॉक म्हणून एक हेमलॉक असं त्या विषाचं नाव, तो प्याला घेऊन त्याला तो पिऊन मरावं लागलेला आहे. आणि ही जी इन्सिडेंट आहे हा ग्रीक पॉलिटिकल थॉटचा टर्निंग पॉइंट ठरलेला आहे. आणि ह्या टर्निंग पॉइंट याच्याकरताही महत्वाचा ठरतो की सॉक्रेटिसनं स्वतःचं जीवन दिलेलं आहे पण तो त्याच्या विचारांपासून पाठीमागे हटलेला नाही. ते सॉक्रेटिसच्या ह्याच्यामध्ये येणारच आहे. शास्त्रीय ज्ञान देणाऱ्या पाठशाळा, ज्याला नंतर आपण अकादमी देखील म्हटलेलं आहे, प्लेटोच्या अशी जी पाठशाळा प्लेटोनं स्थापन केलं तिला त्यांना अकादमी असं नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे. सो हे ग्रीक राजकीय विचारांची वैशिष्ट्य आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. आणि ह्या अकादमी ज्या होत्या त्या आदर्श राजकारणाचे पाठ त्या ठिकाणी प्लेटोकडनं शिकवत होते, ज्याला अरिस्टॉटलने आपल्या लिसियम, म्हणजे 2 अकॅडमी तुम्हाला मी सांगतो, एक प्लेटोची जी आहे तिला अकादमी म्हणायची अशी जी पाठशाळा होती ती, आणि अरिस्टॉटलची जी पाठशाळा होती तिला त्यांना लिसियम हे ज्ञान दिलं होतं. प्लेटोच्या पाठशाळेमध्ये आदर्श राज्याच्या संकल्पनेसंदर्भात मांडणी होताना दिसते आणि आदर्श राज्य घडवण्याकरिताच शिक्षण ह्या अकादमीतून दिल्या जात आहे. बऱ्याच जे अरिस्टॉटलचं लिसियम म्हणून पाठशाळा होती त्यातनं तो व्यावहारिक ज्ञानाकडे जास्त भर देताना आपल्याला दिसतो आहे. आणि ह्या परंपरेमध्ये खूप गमतीचा भाग असा आहे की सॉक्रेटिसचा जरी प्लेटो शिष्य असला तर प्लेटोनं काही बाबतीमध्ये सॉक्रेटिसला कॉन्ट्राडिक्ट केलेला आहे. आणि प्लेटोचा जो सगळ्यात मोठा क्रिटिक आहे तो त्याचा शिष्य म्हणजेच अरिस्टॉटल त्या ठिकाणी आहे. आणि अरिस्टॉटलला नंतर अलेक्झांडर द ग्रेट त्याचा शिष्य अरिस्टॉटलचा त्या ठिकाणी होता. सो ही गुरु शिष्य परंपरा, महान गुरु शिष्य परंपरेमध्ये त्यांनी त्यांच्या गुरूंना कॉन्ट्राडिक्ट केलेलं आहे. आणि तुम्ही आत्ताच्या कॉन्टेक्स्टमध्ये बघाल तर ती खूप लिबरल अशी सिस्टीम त्या काळामध्ये होती असं आपण म्हणायला हरकत नाही. आता आपण बघणार आहोत सॉक्रेटिस. सॉक्रेटिसचं जे काही पुतळा उपलब्ध आहे त्यातला हा त्याचा कटआउट आहे. सॉक्रेटिस असा दिसायचा, अशा स्वरूपाचे पुतळे आपल्याला सॉक्रेटिसचे दिसतात. आता सॉक्रेटिसने नेमके विचार काय मांडलेले आहेत ते आपण बघणार आहोत. जरी आपल्या सिलेबसमध्ये सॉक्रेटिस नसेल तरी सॉक्रेटिसचे एकंदरीत विचार हे खूप महत्वाचे त्या ठिकाणी आहेत. तर सॉक्रेटिसचा पहिलाच मुद्दा जो आहे तो खूप महत्वाचा आहे की जन्मापेक्षा गुणाला जास्त महत्व देणारा तो त्या ठिकाणी होता. गुणाला महत्व देणारा सॉक्रेटिस जर तुम्ही आजच्या काळाच्या कॉन्टेक्स्ट मध्ये बघितला तर आजच्या चित्रपटांमध्ये तुम्हाला काही डायलॉग दिसतात की राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो हकदार होगा वही राजा बनेगा. सो बेसिकली सॉक्रेटिस ही तेच सांगतो आहे, फक्त वेगळ्या शब्दांमध्ये सांगतो. त्याचं म्हणणं आहे की तुम्ही कुठे जन्मला, तुमचं जन्म काय आहे, त्याच्यापेक्षा मला तुम्ही कसे वागता, तुमच्यात काय गुण आहेत हे महत्वाचे आहे. आणि त्यावरनं मी ठरवणार की मी तुम्हाला कसं बघणार, तुम्हाला काय भूमिका त्या ठिकाणी मी देणार आहे. सॉक्रेटिसचा सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की राजकीय विचारांना त्याने नैतिकतेचा अधिष्ठान त्या ठिकाणी दिलेला आहे. की जे काही राजकीय विचार असतात, जो आत्ताच्या काळातही आपण बघितलं तर जे काही राजकीय आहे ते आपल्याला श्रूड वाटतं. म्हणजे आपण आत्ताच्या कॉन्टेक्स्टमध्ये ज्याला नीती म्हणतो किंवा त्याला काहीतरी आपण म्हणतो की डावपेचात्मक राजकारण केलेलं आहे.
तर सॉक्रेटिस असं सांगतो की नैतिकता तुमच्यामध्ये असणं आवश्यक आहे, तुम्हाला अनैतिक असून चालणार नाही. म्हणजे राजकारते जे आहे, राज्यकर्ते जे आहेत, राज्यकर्ते हे नैतिक असावेत आणि एकंदरीत राजकीय विचारांना एक नैतिक अधिष्ठान सॉक्रेटिसना या ठिकाणी दिलेलं आहे. आणि त्याच्या ठायी देखील जी अत्युच्च पातळीची नैतिकता होती ती त्याच्या मृत्यूच्या प्रसंगातून आपल्याला अधोरेखित होताना दिसत आहे. तो त्याच्या विचारांच्या बद्दल जो एकनिष्ठ होता, त्या विचारांप्रती त्याची जी एकनिष्ठता होती त्यात त्यांना स्वतःला मरण स्वीकारलेलं आहे. जे प्लेटो हा जो आहे तो प्लेटो असं म्हणतात की प्लेटो सॉक्रेटिसला तिथून पळवून नेण्याकरता, ज्या जेलमध्ये तो होता तिथून पळवून नेण्याकरिता तयार होता, त्यानं योजनाही बनवली होती. प्लेटो स्वतःही एका राजघराण्यातून येत होता आणि त्याची अंगयष्टी वगैरे खूप चांगली होती. तर त्यांना काही विद्यार्थ्यांच्या, सॉक्रेटिसच्या विद्यार्थ्यांनी असं मिळून प्लॅनही केला होता. सॉक्रेटिसनं त्यावेळेस त्यांना सांगितलं की मी इथून जर आता पळालो तर मी माझ्या विचारांचा पराभव करणार आहे आणि मी माझ्या विचारांकरता म्हणतो आहे की मी मरण स्वीकारणार, परंतु माझे विचार काही खोटे नाही. म्हणजे एक अत्युच्च पातळीची नैतिकता आपल्याला स्वतः सॉक्रेटिसच्या ठायी देखील दिसते आणि ज्याची तो अपेक्षा राजकीय विचारांमध्ये करताना दिसतो आणि राजकीय विचारांमध्ये त्याची पेरणी देखील त्यानं त्या काळामध्ये केलेली आहे. त्यानंतर सॉक्रेटिस हा लोकशाहीपेक्षा बुद्धिमत्तांची उमरावशाही किंवा महाजन सत्ता श्रेष्ठ असते असं म्हणतो. आता तुम्ही म्हणाल की सर, आजच्या काळामध्ये आपण बेस्ट फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट जर काही असेल तर ती डेमोक्रेसी आहे. आणि सॉक्रेटिस जो राजकीय विचारांचा पाया ठेवतो आहे, ग्रीक राजकीय विचारांचा पाया ठेवतो आहे, तो तर म्हणतोय की इथं तुम्ही उमरावशाही म्हणजे अरिस्टोक्रेसीला तो मान्यता करतो आहे की अरिस्टोक्रेसी चांगली आहे असं तो म्हणतो आहे. म्हणजे आपण सॉक्रेटिसच्या विचारांपासून लांब गेलो आहे. तर अर्थातच परत तिथं ती गोष्ट येते की सॉक्रेटिसचा काळ कसा होता. सॉक्रेटिसच्या काळामध्ये डायरेक्ट फॉर्म ऑफ डेमोक्रेसी म्हणजे लिमिटेड सेन्स मध्ये जे नागरिक होते त्या सगळ्या नागरिकांना या सत्तेमध्ये स्थान होतं, राजसत्तेमध्ये स्थान होतं. आणि ह्या प्रकारच्या डायरेक्ट डेमोक्रेसीमध्ये सॉक्रेटिस बघतो आहे की अज्ञानी लोक आहेत, अनैतिक लोक आहेत, ते राजसत्तेमध्ये गेलेले आहेत आणि हे राज्यसत्तेत जाऊन यांच्याकडे ती दृष्टी नाहीये, यांच्याकडे क्षमता नाहीये की ते एक आदर्श राज्याची निर्मिती करू शकतात. सो आता ते जर करायचं असेल तर तुम्हाला ही डायरेक्ट फॉर्म ऑफ डेमोक्रेसी जी आहे आणि पर्यायाने लोकशाही जी आहे तिला नष्ट करावं लागेल आणि तिच्या जागेवरती अल्पजनशाही, महाजन सत्ता, महाजनशाही, उमरावशाही अशी आणता येईल, अरिस्टोक्रेसी त्या ठिकाणी आणता येईल. आता हे अरिस्टोक्रेसी का फायद्याची ठरते, म्हणजे हीच आर्ग्युमेंट का आहे की अरिस्टोक्रेसी असावी, ही आर्ग्युमेंट का आहे? कारण की परत ते आहे की काही लोकांच्याच ठायी गुण असतात, अशा प्रकारची ही एक मान्य आहे की काही लोकांच्या मध्येच ते गुण असतात की जे चांगल्या प्रकारची राज्यसत्ता निर्माण करू शकतात, चांगल्या प्रकारे राज्यसत्ता चालवू शकतात. म्हणून त्यांच्याकडं आपल्याला काय पाहिजे आहे, सत्ता देणं गरजेचं आहे असं त्या ठिकाणी आपल्याला सॉक्रेटिस म्हणताना दिसतो आहे. त्यानंतर सॉक्रेटिस आणखी एक महत्वाचा मुद्दा मानतो की ज्ञानाला महत्व द्या तुम्ही, ज्ञान हाच सद्गुण आहे, तुम्ही अज्ञान जे आहे त्या अज्ञानाला नाकारलं पाहिजे आणि नॉलेज इज द व्हर्च्यू, जो पुढे प्लेटोने ही स्वीकारलेला विचार आहे की ज्ञान हेच सद्गुण आहे. एखाद्या व्यक्तीकडे किती ज्ञानी आहे त्याच्यावरनं तो किती सद्गुणी आहे तेही तुम्ही ठरवू शकता. त्याच्यानंतर शास्त्रीयता जी आहे ती ज्ञानाचा पाया त्या ठिकाणी असते. सायंटिफिक विचार तुम्हाला करावा लागेल आणि त्यातनं मग पुढं इव्हन ग्रीक राजकीय विचार परंपरेमध्ये देखील एक सुसूत्रता असणं, त्यामध्ये लॉजिकल विचार असणं, एक सायंटिफिक त्या ठिकाणी टेम्परामेंट निर्माण करण्याचा प्रयत्न करणं हे तुम्हाला सॉक्रेटिसच्या विचारांमध्ये दिसतं. सॉक्रेटिस स्वतःही सत्याचा आग्रही होता, जो त्याच्या विचारांसाठी म्हणजे त्याच्यावर जे आरोप झालेले आहेत अथेन्समध्ये, नगर राज्यामध्ये, की ज्यामध्ये त्याच्यावर आरोप करण्यात आले की तो तिथल्या विद्यार्थ्यांना नाकारतो, तिथल्या विद्यार्थ्यांना तो बिघडवतो आहे. कारण सॉक्रेटिस तिथं विचार असे डायलॉग करतो आहे विद्यार्थ्यांसोबत, त्या डायलॉग मधनं अनार्की निर्माण होऊ शकते, अराजकता निर्माण होऊ शकते अशा प्रकारचे, आणि त्याच्यावर देशद्रोह म्हणजे तो लोकांना, तरुणांना भडकवतो आहे राजसत्तेच्या विरोधामध्ये.
असं त्या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. आणि मग त्याच्यावर तो देशद्रोहाचा खटला चालवला गेला आणि सॉक्रेटिसला असं सांगितलं गेलं की तू सशर्त तू बिनशर्त माफी माग, एकतर तू माफी माग, नाहीतर तू स्वतः मृत्यूला स्वीकार कर, मृत्यू एक्सेप्ट कर. आणि मग तो मृत्यू एक्सेप्ट कसा करायचा, तर त्याला हेमलॉक म्हणून एक विष होतं, ते विष प्राशन कर आणि तो विषाचा प्याला स्वतःहून प्राशन कर आणि तू मर, आणि भर चौकामध्ये ही शिक्षा तुला दिल्या जाईल. पण अरिस्टॉटलचा जो स्वभाव आहे तो सत्याचा आग्रही आहे, तो स्वतःही त्यागमय जीवन जगलेला माणूस आहे, त्यामुळे त्याच्या विचारांकरिता तो विषाचा प्याला पिणंही संयुक्तिक त्याला वाटलं आणि त्यांना ती जी शिक्षा आहे ती शिक्षा स्वीकारलेली आपल्याला दिसते. त्यानंतर ज्ञानाचा संबंध चारित्र्याशी असतो आणि राजकारणाला नीतिमत्तेचे अधिष्ठान असतात. एकतर तुम्ही कसे व्यक्ती घडणार आहात, म्हणजे सॉक्रेटिसचं असं म्हणणं आहे की तुम्ही कोणत्या प्रकारचे व्यक्ती घडणार आहात, तुमचं कॅरेक्टर कसं असणार आहे, त्याचा जो मूळ आधार आहे तो ज्ञानाचा आहे, नॉलेजचा आहे. आणि जे राजकारण आहे त्या राजकारणाला एक इथिक्सचं, नीतिमत्तेचं काय असायला हवं, मोरॅलिटीचं काय असायला हवं, अधिष्ठान असायला हवं. मोरॅलिटी बेस्ड पॉलिटिक्स त्या ठिकाणी झाली पाहिजे, इथिक्स बेस्ड पॉलिटिक्स त्या ठिकाणी झाली पाहिजे, याचा आग्रह सॉक्रेटिस त्याच्या विचारांमध्ये मांडताना आपल्याला दिसतो आहे. त्यानंतर ज्ञानी लोकांनी राज्यकर्ते बनावे तरच राज्य आदर्श होईल. परत तुम्हाला इथं दिसत आहे की हे जे ज्ञानी लोकांनी राज्यकर्ते व्हावं, ह्या ज्ञानी लोकांचं प्लेटोचं व्हर्जन हे तत्वज्ञानांचं असतं की तत्वज्ञ लोकांनीच राज्यकर्ता व्हायचं आहे. ज्या लोक अभ्यासू आहेत, जे ज्ञानी आहेत, जे इंटेलेक्च्युअल आहेत, त्यांनीच, जे फिलॉसॉफर्स आहेत त्यांनीच राज्यकर्ते व्हावे, त्यांच्याकडेच ती कॅपॅबिलिटी आहे की ते आदर्श राज्य, आयडियल स्टेट त्या ठिकाणी निर्माण करू शकतात. त्याच्यानंतर शाश्वत आणि बाह्य ज्ञान असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यांना ज्ञानाचे दोन स्वरूप सांगितलेले आहेत अरिस्टॉटल म्हणतो, एक असतं शाश्वत ज्ञान, दुसरं असतं बाह्य ज्ञान. त्यांना जो शाश्वत ज्ञान आहे त्याला म्हणजे जे काही इटर्नल नॉलेज असणार आहे, जे त्रिकालबाधित असणार आहे, त्यांना आत्म्याशी जोडलेलं आहे. आणि बाह्य इंद्रियातनं जे ज्ञान तुम्हाला प्राप्त होतं, बाह्य इंद्रियांच्या मार्गाने जे ज्ञान प्राप्त होतं त्यांना बाह्य ज्ञान त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि अशा स्वरूपाने ज्ञानाचीही त्यांना दोन प्रकारची मांडणी त्या ठिकाणी आपल्याला केलेली दिसते. आता ह्या सॉक्रेटिसचा जो शिष्य आहे तो प्लेटो आपल्या सिलेबसमध्ये आहे आणि प्लेटोच्या एकंदरीत विचारांवरती ज्यावेळेस तुम्ही प्लेटो आता आपण बघू त्यावेळेस तुम्हाला दिसतंय की प्लेटोवर सॉक्रेटिसचा प्रभाव खूप मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी आहे. आता प्लेटोची जी आहे सगळ्यात पहिले आपल्याला त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी माहीत करून घेणं गरजेचे आहे, कारण की प्लेटोची जी कौटुंबिक पार्श्वभूमी आहे त्याच्या विचारांवरतीही रिफ्लेक्ट होताना आपल्याला दिसते आणि इव्हन सगळ्यांच्याच बाबतीत ते त्या ठिकाणी सत्य असतं. तर एरिस्टन म्हणून प्लेटोचे वडील होते, त्यांचं नाव एरिस्टन होतं. आणि हे एरिस्टन कोण होते, तर अथेन्सच्या कार्ड्स या राजघराण्यातले शेवटच्या राजघराण्याचे ते वंशज होते. म्हणजे प्लेटो स्वतःही एका राजघराण्याचा वंशज त्या ठिकाणी होता आणि त्या राजघराण्यातनं आलेल्या प्लेटोमध्ये अर्थातच राजकारण करण्याची लालसा होते, त्याला राजकारणामध्ये सक्रिय सहभाग घ्यायचा होता आणि तो त्या प्रकारेच काम त्या ठिकाणी करत होता, त्याला राजकारणामध्ये यायचं होतं. परंतु सॉक्रेटिसचा झालेला मृत्यू आणि त्या मृत्यूतनं त्याच्यावरती झालेला आघात, त्यानं म्हणजे त्याचा गुरु मरतो आहे आणि मग त्या गुरुच्या मृत्यूमुळं त्याला लक्षात आलेलं आहे की मला आता राज्यकर्ता व्हायचं नाहीये, तर मला आता आदर्श राज्याची संकल्पना काय असावी की असं एक आदर्श राज्य निर्माण करूयात की ज्या आदर्श राज्यामध्ये सॉक्रेटिस सारख्या महान तत्वज्ञाला, शिक्षकाला मृत्यूला कवटाळावं लागणार नाही. आणि मग त्याकरिता तो राजकीय विचारांमध्ये आला, त्याला भटकंती केली, त्याला अकादमी स्थापन केलेली आहे आणि त्या अकॅदमीमध्ये त्यांना विद्यार्थी घडवण्याचं काम केलेलं आहे. आणि ह्या घडवण्याच्या कामामधनं त्यांना काय केलेलं आहे,
तर एक आदर्श राज्याच्या संकल्पनेकरिता असलेल्या शिक्षण पद्धतीचा अंमल आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो प्लेटो हा जरी राजघराण्यातला असला, त्याच्यामध्ये राजकारणात येण्याची लालसा असली तरी तो शेवटी राजकारणात न येता त्यांना एक राजकीय संरचना निर्माण करण्यावरती भर आपल्याला दिलेला दिसतो. त्याचसोबत प्लेटोची जी आई होती तिचं नाव किटियन असं होतं आणि त्या सोलोन या प्रसिद्ध शास्त्री न्यायपंडिताच्या घराण्याशी संबंधित होते. हे का सांगण्याची गरज आहे की प्लेटोची जी पार्श्वभूमी आहे ती तत्व विचार या सगळ्या गोष्टीतनं आलेली. म्हणजे एका साईडला राजघराण्याचं त्याच्यामध्ये गुण होते, त्यामध्ये तो त्याचे जे फिजिक होतं ते खूप स्ट्रॉंग होतं आणि त्या फिजिक मध्ये त्याचा जो इव्हन त्याचं जे नाव आहे ते देखील अरिस्टॉटल होतं आणि ह्या नावाला अरिस्टॉटल हे नाव पुढं चालून त्याचं मागं पडलेलं आहे, कारण त्याची जी देहयष्टी होती त्याची एक ब्रॉड शोल्डर्स वगैरे होते आणि तो खूप धिप्पाड असा होता प्लेटो. तर त्याच्यामध्ये ती त्या प्रकारचं साहसही होतं. त्यातनं प्लेटोचं ते राजवंशीय जे गुण होते तेही त्याच्यामध्ये होते. आणि आईच्या एंडना म्हणजे मातेच्या एंडनं जे आलेले तार्किकता आहे, नॉलेज आहे, वैचारिक परंपरा आहे, तर्क आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे, शास्त्रीय अभ्यास आहे, ह्या सगळ्या गोष्टी आईकडनं आलेल्या होत्या. म्हणजे प्लेटो एक आयडियल असा एक राज्यकर्ता होऊ शकला असता, परंतु तो झाला नाही, कारण की त्याला एक त्याच्या लाईफमध्ये मोठं गोल मिळालेलं आहे. सो त्याचं जे अरिस्टॉटल हे जे नाव आहे ते त्याचं नंतर राहिलं नाही, ते त्याचं नाव प्लेटो झालं. त्याच्या त्या देहयष्टीवरनं त्याचं ते नाव पडलेलं होतं. आईच्या संदर्भात आपण बघितलेलं आहे, वडिलांच्या संदर्भात बघितलेलं आहे. आणि मग तिसरा गुण आहे तर त्याचं गुरु कोण होतं, ते होतं सॉक्रेटिस. तर 9 वर्ष तो सॉक्रेटिसच्या पाठशाळेमध्ये अभ्यास त्यानं केलेला होता आणि सॉक्रेटिसचा त्याच्यावरती एकंदरीत प्रभाव होता, खूप मोठ्या प्रकारचा प्रभाव त्याच्यावरती होता. सक्रिय राजकारणाची आवड असल्यामुळे त्यांना प्रत्यक्ष राजकारणात भाग घेऊ लागला होता. तो सुरुवातीच्या काळात त्यांना भाग घेतला, अर्थात नंतरच्या काळामध्ये त्याला भाग घेणं सोडलेलं आहे अरिस्टॉटलच्या मृत्यूनंतर. आणि अरिस्टॉटलचं जे कार्य सॉक्रेटिसचं जे कार्य होतं, सॉक्रेटिसच्या मृत्यूनंतर त्याला सक्रिय राजकारणात भाग घेणं सोडलं आणि त्यानं विचार केला की मला आता सॉक्रेटिसचं आजवर राहिलेलं काम पुढे न्यायचं आहे, एका आदर्श राज्याच्या संकल्पनेकडे मला जायचं आहे. आता प्लेटोच्या काळातली परिस्थिती काय होती, म्हणजे आपण सुरुवातीला बघितलं, इव्हन याच्यावर प्रश्नही येऊ शकतो की प्रत्येक विचारवंत हा त्याच्या काळाचा अपत्य असतो, कमेंट करा, असा प्रश्न तुमचा 10 मार्काला येऊ शकतो. सो ह्या प्रश्नावरही तुम्हाला विचार करून ठेवायचा आहे, जो मी तुम्हाला या लेक्चरच्या सुरुवातीला सांगितलं. तर प्लेटो ह्या राजकीय विचारवंताच्या काळात नेमकी परिस्थिती काय होती आणि त्या परिस्थितीत त्यानं कसं तोंड दिलं ते आपण पाहणार. सगळ्यात पहिला त्याच्यावरचा जो आघात आहे, जो त्याच्या सक्रिय राजकारणातून बाहेर पडण्यालाही कारणीभूत ठरला, तो म्हणजे त्याच्या गुरुचा सॉक्रेटिसचा मृत्यू झालेला आहे. त्याचा मृत्यू झाल्याच्या नंतर त्याला लक्षात येत आहे की ह्या सॉक्रेटिसच्या मृत्यूचं खरं कारण कोण आहे, तर ते अथेन्सचे राज्यकर्ते आहेत, जे अज्ञानी आहे, अधपती त्या ठिकाणी आहेत. आणि प्लेटोला असं लक्षात आलेलं की अशा स्वरूपाचे राज्यकर्ते असेपर्यंत तुम्ही फ्री विचार करणारे लोक निर्माण करू शकत नाही, आदर्श राज्य निर्माण करू शकत नाही आणि एकंदरीत विचार परंपरेला घातक असे हे लोक आहेत. त्यामुळे यांच्या जागेवर आपल्याला आदर्श राज्यकर्ते आणणं गरजेचं आहे. सो मग त्यांना विचार मांडण्याला सुरुवात केलेली आहे. राजकारणाच्या संबंधात त्याचा संदर्भात मूल्यांचा विचार होत नव्हता. त्या काळामध्ये मूल्य हे मागं पडलेले होते आणि फक्त राजकारण त्या ठिकाणी होतं. राजकारण आणि मूल्य हे परस्पर विरोधी स्वरूपाचे होते आणि थेट तुम्ही जर आत्ताच्या काळामध्ये आलात तर आत्ताही आपण जे काही बघितलेलं आहे मागच्या 5-10 वर्षामध्ये, 5 वर्षामध्ये विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल, राज्याच्या राजकारणाबद्दल बघितलं तर सर्वच पक्षांच्या संदर्भात जर आपण काही गोष्टी बघितल्या तर तिथं नैतिकतेचं, अकाउंटेबिलिटीचं आणि जबाबदेहीचं काही आपल्याला एक तत्व दिसताना कमी होताना दिसत आहे.
सेम सिच्युएशन तुम्हाला अरिस्टॉटलच्या काळामध्ये दिसते की तिथं नैतिकता ही राहिलेली नाहीये. कोण कुठं जातंय, कोण काय करतंय, त्यातनं आपल्याला काही नैतिकता दिसणार नाही. तेच सॉक्रेटिसच्या काळात देखील होताना दिसत आहे. प्लेटोच्या काळात देखील होताना दिसत आहे. लोकशाहीला उतरती काळ लागलेली आहे, कारण की लोकशाही अज्ञानी लोकांच्या हातात गेलेली आहे. लोकशाही ही सर्वसमावेशक विचार न करणाऱ्या लोकांच्या हातामध्ये त्या काळामध्ये गेलेली होती. त्यानंतर आदर्श राजकीय तत्वज्ञानाची निकड त्याला तिथं जाणवते आहे की आता ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती बदलली पाहिजे. ही परिस्थिती बदलण्यासाठी कोणत्या स्वरूपाची संरचना येणं गरजेचं आहे, त्याकरताची जी फिलॉसॉफिकल बॅकिंग आहे, जो थिंकिंगच्या एंडना विचारांच्या बाजूने त्याला काही बॅकिंग, पाठपुरावा, पाठबळ देणं गरजेचं आहे. आणि ते पाठबळ आपण कसं देऊ शकतो ह्याचा विचार आपल्याला इथं आदर्श राजकीय तत्वज्ञानाच्या निकडीच्या संदर्भात प्लेटो करताना दिसतो आहे. त्यामुळं त्यांना काय केलेलं आहे तर त्यानं तत्वज्ञानाचं शिक्षण देणारी पहिली अथेन्स मधली आणि ग्रीस मधली पहिली पाठशाळा काढला आहे, ज्या पाठशाळेचं नाव त्यांना अकादमी असं दिलेलं आहे. या अकादमीमध्ये तत्वज्ञानाचं शिक्षण त्या ठिकाणी त्यांना द्यायला सुरुवात केलेलं आहे. परंतु ह्या अकादमीच्या एंट्रन्सवर त्यांना असं सांगितलेलं आहे की ज्या व्यक्तीला गणिताचं ज्ञान नसत त्याला अकादमीमध्ये प्रवेश देण्यात येणार नाही, कारण की त्याच्यावर असलेला पायथागोरसचा प्रभाव आणि गणिताच्या विचारांचा त्याच्या एकंदरीत ज्या विचार परंपरा आहे त्या विचारांमध्ये असलेला अमूलाग्र असा वाटा हे त्याच्या मागे कारणीभूत घटक त्या ठिकाणी होते. आता प्लेटोवर प्रभाव कोणत्या कोणत्या गोष्टींचा त्या ठिकाणी झालेला आहे. रिपीट झाले थोडी रिपीट झालेली आहे. प्लेटोवर प्रभाव कशा कशाचा त्या ठिकाणी झालेला आहे ते आपल्याला बोलणं गरजेचं आहे. प्लेटोवरचा सगळ्यात महत्वाचा जो प्रभाव आहे तो आहे सॉक्रेटिसचा. Okay, this time. प्लेटोवर नेमका कोणाकोणाचा प्रभाव त्या ठिकाणी होता हे आता आपल्याला बघायचं आहे. प्लेटोवर सगळ्यात पहिला जो प्रभाव होता तो होता सॉक्रेटिसचा. सॉक्रेटिसचा प्रभाव हा प्लेटोच्या आदर्श राज्याच्या संकल्पनेमध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचा दिसतो आहे की जे सॉक्रेटिसचं अधुरं राहिलेलं स्वप्न होतं, अपूर्ण राहिलेलं स्वप्न होतं, ते स्वप्न आता आपल्याला पूर्ण करायचं आहे. हे त्याच्या मांडणीतनं आपल्याला दिसत आहे, ज्यामध्ये तो ज्ञान हेच सद्गुण आहे ही एक संकल्पना मांडताना दिसतो. त्यानंतर तो म्हणतोय की शासन करणं ही एक कला आहे असं सॉक्रेटिस म्हणायचं. ते त्याचा प्रभाव ही प्लेटोवर दिसलेला आहे. आणि कला ही योग्यच असली पाहिजे. कला करण्याकरता तुमच्याकडे ते नैपुण्यच असलं पाहिजे. आणि तेच नैपुण्य असणारे तत्वज्ञ राजे हे प्लेटोच्या विचारातून आलेले आहेत. आणि सॉक्रेटिसचा त्याच्यामध्ये राज्य करणं ही एक कला आहे हा विचार त्याच्या मुळाशी आपल्याला त्या ठिकाणी दिसतो आहे. त्याच्यानंतर आदर्शवादाचा व्यावहारिक सिद्धांत जो सॉक्रेटिसनं मांडलेला आहे त्याचा प्रभाव आपल्याला प्लेटोवर होताना दिसतो आहे. विचार मांडण्यासाठी जी सॉक्रेटिसनं विचार मांडण्यासाठी जी वापरलेली संभाषणाची डायलॉगची जी मेथड आहे तीच मेथड तुम्हाला प्लेटोच्या विचारांमध्ये देखील त्या ठिकाणी दिसते आहे.
प्लेटो ही डायलॉगच्या माध्यमातून रिपब्लिक मध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी सांगताना दिसतो आहे. त्याच्यानंतर दुसरा जो प्रभाव आहे तो त्याच्यावरती पायथागोरसचा प्रभाव त्या ठिकाणी होता. पायथागोरस, आपल्याला पायथागोरसचा प्रमेय हे माहितच आहे. पायथागोरस हा एक गणितज्ञ होता. आता तुम्ही विचार कराल की एका गणितज्ञाचा राजकीय विचारांवर काय प्रभाव असू शकतो. तर प्लेटो हा गणिताला पूर्ण विचारांच्या मुळाशी बघताना आपल्याला दिसतो आहे. गणित ज्याला येतं त्यालाच अकॅडमीत प्रवेश देऊ अशा प्रकारची मांडणी करणारा प्लेटो आपल्याला गणिताला अनन्यसाधारण महत्व देताना दिसतो. कारण गणितातली जी लॉजिकल रिझनिंग आहे, तार्किकता आहे, ती तुमच्या तत्वज्ञानात्मक अभ्यासाकरिता खूप महत्वाची आहे असं प्लेटोला त्या ठिकाणी वाटलेलं आहे. आणि पायथागोरसचे जे गणिताची प्रेरणा आहे ती प्लेटोनं पुढे घेतलेली आहे. त्यामध्ये त्याला समाजातील वर्ग विभागणी आणि साम्यवादी विचारांची उभारणी करताना म्हणजे लोकांचं जे डिव्हिजन केलेलं आहे, समाजाचं जे 3 वर्गामध्ये डिव्हिजन प्लेटोनं केलेलं आहे, त्यामध्ये त्याला गणिताचा फायदा झालेला आहे. त्याच्यानंतर जो त्यांना कम्युनिझम ऑफ वाईब्स आणि संपत्ती सांगितलेलं आहे, त्याच्यामध्येही त्याला गणिताचा उपयोग झालेला दिसतो आहे. आणि त्यातनं आपल्याला पायथागोरसचा त्याच्यावर असलेला प्रभावही दिसतो आहे. तिसरं, तत्कालीन जे राजकारण आहे, या तत्कालीन राजकारणाचाही त्याच्यावरती खूप मोठा प्रभाव आपल्याला दिसतो आहे. ज्यामध्ये त्याला असं दिसतं आहे की हुकुमशाही एक प्रकारे लोकांनी निर्माण केलेले आहे. ते स्वतःही अज्ञानी आहेत, हट्टी आहेत, त्यांना एकंदरीत आयडिया नाहीयेत, असे लोक राज्यकर्ते आहेत. आणि ह्या राज्यकर्त्यांमुळं सॉक्रेटिस सारख्या माझ्या गुरुला स्वतःला विष पाजून स्वतःचा मृत्यूला ओढवून घ्यावा लागलेला आहे. आणि ह्या एकंदरीत राजकीय प्रक्रियेला, या राजकीय संरचनेला बदलणं गरजेचं आहे. आणि हे बदलणं आपल्याला त्याच वेळेस सहज शक्य होऊ शकतं ज्यावेळेस आपण एक आदर्श राज्याची संकल्पना मांडू शकतो. सो तिथली जी राजकीय परिस्थिती होती त्या परिस्थितीचा प्रभाव प्लेटोवर दिसतो आणि प्लेटोना त्या परिस्थितीच्या प्रभावातनं राजकीय मांडणी केलेली आहे. आणि ही राजकीय मांडणी काय आहे, तर ही राजकीय मांडणी त्या ठिकाणी एका आदर्श राज्याची मांडणी होताना आपल्याला दिसते आहे. त्याच्यामध्ये त्याला असं लागतंय की असं लक्षात येतंय की राजकीय व्यवस्था कशी बदलली पाहिजे याचा विचार प्लेटोनं त्याच्या रिपब्लिक आणि लॉज सारख्या पुस्तकातनं केलेला आहे. त्याच्यानंतर त्याच्या कौटुंबिक वातावरणाचा, कुटुंबाचा देखील त्याच्यावरती प्रभाव होता. आता कुटुंबाची पार्श्वभूमी तुम्हाला मी सांगितलेली आहे की वडिलांकडनं तो एक राजवंशातून येतो आहे. त्यामुळं राजकारण, राज्यसंस्था, राज्याची एकंदरीत संरचना याच्याबद्दल त्याच्यामध्ये असलेली ती जी काही ओढ आहे, त्याच्यामध्ये जी प्रत्यक्ष राजकारणात सहभागी होण्याची जी प्रेरणा आहे ती तिथनं आलेली आहे. आईकडनं त्याला तार्किक विचार कसा करायचा आहे, लॉजिक कसं असणार आहे, ज्ञानाचं महत्व काय आहे, आर्ग्युमेंट्स कसे केल्या जाऊ शकतात, आणि एकंदरीत आदर्श राज्य निर्माण करताना त्याचे एक जे नैतिक अधिष्ठान काय असायला हवं ह्याची त्याला त्याच्या आईकडनं जी त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी ज्याच्यावर आपण अगोदरही चर्चा केली तिथं त्याला त्याची इन्स्पिरेशन मिळालेली आपल्याला दिसते आहे. अशा प्रकारे एकंदरीत प्लेटोच्या राजकीय विचारांवरती काय कशाचा प्रभाव होता ते आपल्याला दिसतो आहे. लिहून घ्यायचं असेल तर लिहून त्या ठिकाणी तुम्ही शकता. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो आपण त्याच्या ग्रंथ संपदेच्या संदर्भात आणि लेखनाच्या संदर्भामध्ये बघणार आहोत. प्लेटोची ग्रंथसंपदा एक जवळपास 38 पुस्तकं प्लेटोने लिहिलेली होती. आता हे सगळे 38 पुस्तकं आपल्या फायद्याचे नाही आणि आपल्या सिलेबसलाही ते काही केटर करत नाही आणि आपल्याला
म्हणजे अर्थात त्याचा कॉन्ट्रीब्युशन आहे पॉलिटिकल थॉटमध्ये, परंतु तुम्हाला जे प्रश्न विचारण्यात येणार आहेत ते 3 मुख्य पुस्तक आहेत, त्याच्यावरून प्रश्न विचारते. पहिलं आहे रिपब्लिक, जो त्याच्या अर्ली यंग प्लेटोला लिहिलेला आहे, 40च्या अगोदरचं त्याचं ते पुस्तक आहे. दुसरं पुस्तक आहे स्टेट्समन, जे त्याच्या 50 मध्ये त्यानं ते लिहिलेलं आहे, थोडस प्रौढ झालेला प्लेटो जो आहे तो. आणि उतरत्या वयामध्ये त्यानं द लॉज म्हणून एक पुस्तक लिहिलेलं आहे. सो रिपब्लिक हे त्या आयडियलिस्ट थॉट कडे घेऊन जाणारं पुस्तक आहे. सो आपण त्या पुस्तकांवर एक एक करून ह्या तिन्ही पुस्तकांचं डिटेल आपण बघणार आहोत. त्याच सोबत अपोलॉजी, क्रेटो, लोएकस, मिनो, प्रोटोगोरस, कार्मिडीस, फेडो, फिलोबस हे पुस्तकं त्याचे काही महत्वाचे पुस्तक आहेत. त्यातले 3 पुस्तकं जे आहेत ते आहेत रिपब्लिक, स्टेट्समन आणि लॉज. आता ह्या पुस्तकांबद्दल आपण एक एक करून माहिती घेणार आहोत. द रिपब्लिक क्लासिकल जे लिटरेचर आहे पॉलिटिकल सायन्स, त्यातले सगळ्यात सुरुवातीचं पुस्तक म्हणजेच रिपब्लिक आहे, जे प्लेटोने लिहिलं होतं. रिपब्लिक कधी लिहिलंय? इसवी सन पूर्व 386 मध्ये त्या ठिकाणी रिपब्लिक अस्तित्वात आलेला आहे, प्लेटोचं पुस्तक. आता तरुण वयात लिहिलेला हा ग्रंथ आहे, त्यामुळं तरुण जो आहे, तरुण वयामध्ये आपण काय असतो, एक स्वप्नवादी, आदर्शवादी असं आपलं एक विचार त्या ठिकाणी असतात. तारुण्यामध्ये ज्यावेळेस व्यक्ती असतो त्यावेळेस त्याचं एक स्वप्नरंजन आहे, समाजाचं स्वप्नरंजन आहे, समाजाबद्दल त्याचे जे एक आदर्श विचार आहे ते प्लेटोच्या रिपब्लिक मध्ये आपल्याला रिफ्लेक्ट झालेले दिसतात. आणि प्लेटोच्या रिपब्लिक मध्ये त्यांना आदर्श राज्याचं जे संकल्पन केलेलं आहे, जे कन्सेप्च्युअलायझेशन केलेलं आहे, त्या आयडियल स्टेट मध्ये त्याला त्या ठिकाणी वर्ग संरचना सांगितलेली आहे, न्याय सिद्धांत सांगितलेला आहे, ज्ञानाचं महत्व त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, कम्युनिझम त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि ह्या सगळ्याचा परिपाक म्हणजे ते एक आयडियल स्टेट असणार आहे, असं त्यांना द रिपब्लिक या पुस्तकामध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर माणसाने चांगले जीवन कसे जगावे याचे चित्रण न्यायासंबंधीचा ग्रंथ म्हणूनही त्यानं केलेला आहे. माणसाने नेमकं कसं जीवन जगायचं आहे, त्याचं जीवन आदर्श कसं असू शकतं, न्याय जीवन काय असू शकतं, याची मांडणी द रिपब्लिक मध्ये आहे. आणि ह्याचं जे दुसरं नाव आहे, द रिपब्लिकचं दुसरं नाव आहे कन्सर्निंग जस्टिस, म्हणजे न्यायासंबंधीचं पुस्तक असं त्याचं दुसरं नाव त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर नैतिक ज्ञान, अध्यात्म, शिक्षण, इतिहास, आदर्शवाद, समाजव्यवस्था, कला, मानसशास्त्र, समाजव्यवस्था आणि तत्वज्ञान या सगळ्यांना स्पर्श करणारं सर्वस्पर्शी असं हे द रिपब्लिक पुस्तक आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या ज्ञानशाखेच्या संदर्भामधली माहिती आपल्याला दिसते, ज्ञानशाखेच्या वेगवेगळ्या आयामातनं ह्याचं लिखाण झालेलं आपल्याला दिसतं. आणि त्यामुळं द रिपब्लिक हे फक्त काही राजकीय पुस्तक राहत नाही, तर एकंदरीत ते मानवी वर्तनाचं पुस्तक ठरत आहे. माणसानं कसं वर्तन करावं, माणसाच्या वर्तनासंदर्भामधलं एक चांगलं आणि महत्वाची मांडणी करणारं हे पुस्तक त्या ठिकाणी आपल्याला ठरलेलं दिसतं आहे. यानंतर पुढचं जे पुस्तक आहे ते प्लेटोनं थोडं प्रौढ अवस्थेमध्ये आलेलं लिहिलेलं पुस्तक त्या ठिकाणी होतं, ज्याचं नाव स्टेट्समन असं होतं. इसवी सन पूर्व 380 मध्ये हे पुस्तक प्लेटोनं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. या पुस्तकाचा जो मेन गाभा आहे तो रिपब्लिक मध्ये त्याला जे आयडियल स्टेट मांडलेलं आहे त्यावर असलेले प्रॉब्लेम्स त्याच्या लक्षात आलेले आहेत. आणि त्यानंतर त्यानं आदर्शवादाच्या पलीकडे जाऊन त्या तत्वांना व्यवहाराची सांगड कशी घालता येईल याचा विचार स्टेट्समन मध्ये केलेला आपल्याला दिसतो आहे. उतारवयातील लिखाण जे आत्ताच मी सांगितलेलं आहे, हे चांगले की ते चांगले या नैतिक दुविधेमध्ये या ठिकाणी प्लेटो स्टेट्समन मध्ये अडकलेला आपल्याला दिसतो आहे. म्हणजे एका ठिकाणी त्याला आयडियल स्टेटची संकल्पना आहे की आयडियल स्टेट निर्माण करायचं आहे, आदर्श राज्य निर्माण करायचं आहे, हे आदर्श राज्य कसं निर्माण होईल या संदर्भात तो विचार करताना त्याच्यामध्ये एक दुविधा मनस्थिती आहे. आणि त्याच सोबत त्याला पर्यायी व्यवस्था कशी निर्माण करता येईल आणि ही खरंच आयडियली प्रॅक्टिकली हे पॉसिबल आहे का, त्या दोन्हीचं त्याच्यामधलं जे द्वंद्व आहे ते आपल्याला स्टेट्समन मध्ये त्या ठिकाणी दिसतं. आणि ह्याच्यानंतर तिसरं जे महत्वाचं आहे, जे प्लेटोनं त्याच्या उतारवयामध्ये लिहिलेलं पुस्तक आहे, त्या पुस्तकाला पुढे नंतर
एरिस्टॉटलनेही त्याला एरिस्टॉटलनं त्याबद्दल चांगलं लिहिलेलं आहे. त्या द लॉज या पुस्तकाच्या संदर्भामध्ये आपल्याला बघायचं आहे. हे उतारवयातील लिखाण आहे. हे चांगले की द लॉज मध्ये त्या ठिकाणी प्लेटो हा त्यामध्ये द लॉज मध्ये त्या ठिकाणी आदर्श राज्याची ही मांडणी नाहीये. म्हणजे त्याला आदर्श राज्य सत्यात आणण्याकरिता आपल्याला काय करता येईल त्या तडजोडी करण्याची त्याच्यामध्ये ती क्षमता आहे. जसं उतार वयामध्ये माणूस थोडंसं ऍडजस्टमेंट करतो, तेच त्याच्या लॉज या पुस्तकामध्ये देखील आपल्याला लिहिलेलं दिसताना दिसत आहे. त्यामध्ये आयडियलिस्ट विचारांची कल्पना विलासही त्याच्यामध्ये नाहीये, स्वप्नरंजनही त्यानं केलेलं नाही. तो थोडासा प्रॅक्टिकल आपल्याला झालेला दिसतो आहे. आणि त्याच्यानंतर आता आपण बघणार आहोत 3 पुस्तकं बघितल्याच्या नंतर आपल्याला ही गोष्ट बघायची आहे की प्लेटोच्या अभ्यास पद्धती कशी होती. ऍक्च्युअली ही स्लाइड पहिले यायला हवी होती, नंतर आपल्याला त्या गोष्टी बोलता आल्या. परंतु आता बघूयात की प्लेटोची अभ्यास पद्धती काय आहे. तर त्याच्या अभ्यास पद्धतीवर आपल्याला सॉक्रेटिसचा प्रभाव दिसतोय. सॉक्रेटिस काय करतो आहे तर तो डायलॉग थ्रू चर्चेतून तो काय करतो आहे मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो. चर्चा करायची आहे आणि ह्या चर्चेतनं काय होईल फायनल जे आउटपुट निघल ते सत्य असेल ते शाश्वत असेल. आणि तोच डायलॉगचं माध्यम प्लेटो त्या ठिकाणी अंमलात आणताना दिसतो आहे. त्यांना सॉक्रेटिस प्रमाणेच प्लेटोने देखील संवादात्मक पद्धत वापरलेली आहे. त्याच्या संवादात्मक पद्धतीनं त्याचं असं म्हणणं आहे की असत्यता आणि अवास्तविकता ह्या डायलॉग मध्ये या चर्चेमध्ये काय होते ती पाठीमागे राहून जाते. आणि मग त्यातनं काय होतं तर यातनं एक सत्य काय असेल, शाश्वत काय असेल आणि वास्तविक काय असेल ते ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. त्याचनंतर त्यांना अॅनॉलॉजीचा देखील खूप उपयोग आपल्याला केलेला दिसतो आहे. अॅनॉलॉजी म्हणजे सदृश्यता. सदृश्यता म्हणजे काय तर काहीतरी प्रमाण द्यायचं आहे. आता तुम्ही कीर्तन परंपरा जर बघितलेली असेल, कीर्तन ऐकलेली असतील तर ह्याच्यामध्ये आपण काय करतो की कीर्तनामध्ये काय करतात की जे महाराज असतात ते काय करतात एक सिद्धांत देणं, एक तुम्हाला प्रसंग सांगतात. आणि हा जो प्रसंग आहे तो प्रसंग त्यांना जे काही तुम्हाला सांगायचं आहे ते सांगण्याकरिता ते अप्रोप्रिएट त्या प्रसंगाला तसं करत असतात आणि त्यातनं काहीतरी एक मेसेज देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात. सेम प्लेटो करतो, तो एक अॅनॉलॉजी देतो आणि ह्या अॅनॉलॉजी मधनं तो काय करतो तो तुम्हाला काहीतरी समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय, सिम्प्लिफिकेशन करण्याचा प्रयत्न करतो आहे. आता त्यांना राज्याचे रक्षक करणारं जे लष्कर आहे त्याला वॉचडॉग म्हटलेला आहे. वॉचडॉग म्हणजे काय की जो प्राणी कुत्रा जो आहे त्या कुत्र्याचे जे गुणधर्म आहेत की तो जो ओळखीचा ग्रस्त आला तर आपण कुत्र्याचे जर आपल्याकडेही कुत्रा असला तर आपण काय बघतो की तो ओळखीच्या लोकांकरता एक ओळखीचे लोक आल्याच्या नंतर तो त्याला वेगळ्या प्रकारे ट्रीट करतो आणि अनोळखी व्यक्ती आलं की त्याला तो वेगळ्या प्रकारे ट्रीट करतो. सो त्याचं असं म्हणणं आहे की जे सैनिक असतील, जे रक्षणकर्ते असतील त्यांनीही त्याप्रमाणेच काम केलं पाहिजे. आता हे इंटरेस्टिंग आहे की प्लेटोच्या मांडणीमध्ये त्याला केव्सच्या संदर्भामध्ये जो मांडलेली आहे किंवा इतरही ज्या प्रकारच्या गोष्टी आहेत त्यामध्ये तो काय सांगतो तर तिथं तो काय करतो की तुम्हाला काहीतरी प्रसंग सांगून त्याची जी तात्विक मांडणी आहे ती तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि तो त्या प्रकारच्या त्या प्रकारचं जी अभ्यास पद्धती असते व त्या प्रकारचं जे एक्सप्लेनेशन असतं त्याला आपण काय म्हणतो अॅनॉलॉजी म्हणतो. अॅनॉलॉजी सांगायची आहे आणि त्यातून तुमचा मुद्दा पटवून द्यायचा आहे. किंवा तुम्ही एसे मध्ये देखील याचा उपयोग करू शकता की अॅनॉलॉजी किंवा अनेक्डोट जो आहे तो तुम्ही सांगायचा आहे, यांना प्रसंग वर्णन करायचं आहे आणि त्या प्रसंग वर्णनातून तुम्ही तुमच्या एसेकडे सुरुवात करायची आहे आणि तुमचे विषय प्रवेश त्या ठिकाणी करता येऊ शकतो. संरक्षकाचा स्वभाव हा कुत्र्यासारखा असावा, त्यांना वॉचडॉग असंही म्हटलेलं आहे. आगमनात्मक आणि निगमनात्मक इंडक्टिव्ह डिडक्टिव्ह असे ज्या मेथड्स आहेत त्यांचाही उपयोग प्लेटोच्या अभ्यासामध्ये आपल्याला होताना दिसतो. त्याच्यानंतर प्लेटोनं एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगितलेली आहे आणि ही इंटरेस्टिंग गोष्ट संपवली की आपण आजचं लेक्चर थांबूयात आणि उरलेलं जर प्लेटोचं आहे ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. आता ह्यामध्ये प्लेटोनं काय केलेलं आहे की 3 क्लासमध्ये सोसायटीचं डिव्हाइड केलेलं आहे. 3 क्लासमध्ये त्यांना जे डिव्हाइड केलेलं आहे
त्याला आपण मराठीमध्ये त्रिवर्ग संरचना आणि त्यालाच प्लेटोनं कार्यविशेषीकरण असंही म्हटलेलं आहे. यामध्ये प्लेटो काय करतो की प्लेटो म्हणतो की मला एक आदर्श राज्य स्थापन करायचं आहे आणि त्या आदर्श राज्याच्या स्थापनेमध्ये सगळ्यात महत्वाचा घटक आहे की प्रत्येक वर्गानं आपापलं काम करायचं आहे, ज्यामध्ये नैतिकता, न्याय आणि सद्गुणावर आधारित आदर्श राज्याची संकल्पना त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं आहे की लोकांनी मोरॅलिटी पाळली पाहिजे, नैतिक असलं पाहिजे, समाजामध्ये न्याय व्यवस्था असली पाहिजे आणि सद्गुण जे आहे त्या सद्गुणावर काम करायचं. आता सद्गुणाला काय त्यांना पर्यायी शब्द वापरलेला आहे की नॉलेज इज अ व्हर्च्यू, ज्ञान हेच सद्गुण आहे, अशा स्वरूपाची ही मांडणी प्लेटो या ठिकाणी करतो आहे. तर प्लेटो ज्ञानाच्या आधारावरती न्याय, समाजरचना आणि नैतिकता असलेली समाजरचना निर्माण करण्याला आदर्श राज्याच्या संकल्पनेमध्ये मांडताना आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे. त्यामध्ये तो काय म्हणतो आहे की त्या काळामध्ये जो लोकशाहीचा राज झालेला आहे, प्रत्यक्ष लोकशाहीचा जो राज झालेला आहे, त्यातनं या आयडियल स्टेटची आणि त्या आयडियल स्टेट करता त्रिवर्ग संरचनेची त्याला निकड वाटलेली आहे. त्याच्यानंतर राज्यकारभार ही एक कला, हा जो विचार सॉक्रेटिस कडनं त्याच्याकडे आलेला होता, त्यातनंही त्याला लक्षात आलेलं आहे की राज्यकारभार करणारा एक गट असायला पाहिजे, ज्याच्यामध्ये ते कलागुण असले पाहिजे, त्याच्यामध्ये ते तत्वज्ञान असलं पाहिजे, त्याच्यामध्ये ते ज्ञान असलं पाहिजे की तो राज्यकारभार व्यवस्थित करू शकल. कला ही आदर्श असावी, म्हणजे राज्यकारभार करणं ही जी एक कला आहे ती कला आदर्श असावी आणि ती आदर्श कला काही गुण असल्यावरच साध्य होऊ शकते, असं प्लेटोचं म्हणणं होतं. आणि ज्ञान हा नॉलेज इज अ व्हर्च्यू हे आपण अगोदरच बघितलेले होते. तर काय होती त्रिवर्ग संरचना? तर त्रिवर्ग संरचना समजून घेण्याकरता हा चार्ट तुम्ही काढून ठेवा, जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस रिव्हिजन कराल एक्झाम हॉलमध्ये जायच्या अगोदर त्यावेळेस तुम्हाला याचा फायदा होईल. जर प्लेटोवर 20 मार्काचा प्रश्न आला तर हा चार्ट तुम्हाला 20 पैकी कमीत कमी 10 ते 12 म्हणजे 50 मोर दॅन 50% ऑलवेज बेटर युपीएससी आणि एमपीएससी मध्ये. एमपीएससी डिस्क्रिप्टिव्हचा आपल्याला मार्किंग पॅटर्न माहित नाही, पण युपीएससीच्या संदर्भामध्ये तर मोर दॅन 50% बेस्ट त्या ठिकाणी असतं. ही त्रिवर्ग संरचना किंवा कार्यविशेषीकरण नेमकं काय आहे तर हे तक्ता मी तुम्हाला पहिले समजून सांगतो आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती चर्चा करणार आहोत. आता प्लेटो काय म्हणतो की जो माणूस जन्माला येतो त्याच्या आत्म्याचे 3 गुण असतात. तुमच्या आत्म्याला 3 गुणांपैकी एक गुण तुमच्याकडे त्या ठिकाणी असतो आणि त्यानुसार तुमचं समाजातलं आणि एकंदरीत त्याच्या आदर्श राज्याच्या संरचनेमधलं स्थान, त्या वर्गांमधलं स्थान निश्चित होतं. ज्या व्यक्तीच्या आत्म्याला ज्ञान किंवा म्हणजे बुद्धी हा गुण असेल तर त्याला आपण ज्ञानी म्हणतो. ज्याच्याकडे बुद्धी आहे, ज्याच्याकडे ज्ञान आहे, त्या व्यक्तीला हा एक त्यानं गुण पकडलेला आहे आणि त्या व्यक्तीला त्यांना त्याच्या वर्गरचनेमध्ये राज्यकर्ता वर्ग म्हणून नमूद केलेला आहे. की ज्या व्यक्तीकडे बुद्धी असेल, ज्याच्याकडे तार्किकता असेल, ज्याच्याकडे ज्ञान असेल, ती व्यक्ती कोण आहे? ती व्यक्ती राज्यकर्ता या वर्गरचनेमध्ये समाविष्ट आपण करू शकतो. राज्यकर्ता या वर्गामध्ये आपण त्याला समावेश देऊ शकतो. त्यांचं काम काय असणार आहे? ह्या लोकांचं काम असणार आहे राज्यकारभार करायचा आहे आणि यांच्यापैकीच कोणीतरी तत्वज्ञ राजा देखील त्या ठिकाणी असणार आहे. आत्म्याचा दुसरा गुण त्यांना सांगितलेला आहे साहस किंवा शौर्य. आता साहस किंवा शौर्य असणाऱ्या व्यक्तीचं काय काम असू शकतं तर तो प्रोटेक्शन करणारा माणूस असू शकतो आणि मग अर्थातच तो सैन्याचा भाग असणार आहे. त्याचा वर्ग कोणता असणार आहे? सैनिकांचा वर्ग त्याचा असणार आहे आणि त्याचं काम असणार आहे की जे सिटी स्टेट आहे किंवा नेशन स्टेट आहे किंवा देश जो आहे त्याचं संरक्षण तुम्हाला करायचं आहे. तिसरा जो आहे तो आहे त्याचा धर्म, आत्म्याचा गुण त्याने काय सांगितलं की श्रम किंवा लालसा हा त्याच्या आत्म्याचा गुण आहे. त्याला श्रम करणं हा त्याच्या आत्म्याचा गुण असला की त्याचा वर्ग संरचनेमधलं स्थान हा उत्पादक वर्ग किंवा श्रमजीवी वर्ग असं असणार आहे. ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचं जे काही श्रम किंवा लालसा गुण असेल त्याची वर्गरचनेमध्ये वर्ग म्हणून उत्पादक आणि श्रमजीवी वर्गामध्ये समावेश होणार आहे आणि त्या उत्पादक आणि श्रमजीवी वर्गाचं काय काम असणार आहे तर त्यांनी उद्योग करावे, व्यापार करावा, शेती करावी आणि उरलेले जे 2 वर्ग आहेत त्यांच्या गरजांची पूर्तता करणं
हा त्यांची मेन ड्युटी त्या ठिकाणी त्यांना सांगितलेली आहे. आता ह्या दोन्हींनी यांचं ठरवलेलं काम करण्याकरिता त्यांना लागणारा वेळ जो आहे तो वेळ जर तुम्हाला वाचवायचा असेल तर तुम्हाला इथं श्रमजीवी जो वर्ग आहे त्यांना काय करायचं आहे, गरजांची पूर्तता करायची आहे. सो असेही एक वर्गरचना त्या ठिकाणी प्लेटोनं सांगितलेले आहे. आणि तो म्हणतो की या वर्गरचनेमध्ये ज्यांच्या ठाई जे गुण आहेत त्या व्यक्तीनं ते काम करायचं आहे आणि त्यांना ते काम केलं म्हणजे काय होणार आहे, तर एक आदर्श समाज संरचना त्या ठिकाणी निर्माण होणार आहे. आणि प्रत्येकानं आपापलं काम करणंच म्हणजेच आदर्श समाज संरचनेमध्ये त्याचं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन देणं असं असणार आहे. आता तुम्हाला याची आयडिया आलेली आहे की त्रिवर्ग संरचना काय आहे. बेसिकली काय सांगतोय प्लेटो काय सांगतोय, मी परत ते घेतो म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल मी काय सांगतोय ते. तर प्लेटो काय म्हणतोय की जर एखादा ज्ञानी असेल, तो बुद्धिवंत असेल, तर त्याला आपण राज्यकारभार करण्याचा अधिकार देऊया, तो राज्यकर्ता होईल. त्याला फक्त राज्य करायचं आहे. मग त्याच्याकरता त्यांना वेगळ्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहे, कम्युनिझम ऑफ वाईज अँड प्रॉपर्टी, ते आपण नंतर बघणार आहोत. म्हणजे तत्वज्ञ राजा ह्याच्यावर एक स्पेशल आपलं सेगमेंटही असणार आहे. त्यानंतर सांगतो की ज्याच्या ठाई साहस आहे, ज्याच्या ठाई ज्याच्या आत्म्याचा गुण हा साहस, धैर्य, शौर्य आहे, त्या व्यक्तींना संरक्षणामध्ये जायचं आहे, त्यांना लष्करामध्ये पार्टिसिपेट त्या ठिकाणी करायचं आहे. आणि तिसरा जो आहे जो श्रमजीवी आहे, जो ज्याच्या ठाई लालसा आहे, गीड आहे, त्यांना काय करायचं आहे, त्यांना व्यापार करायचा आहे, उद्योग करायचा आहे, शेतकरी व्हायचं आहे. आणि त्यांना इतर दोन जे वर्ग आहेत त्यांच्या ज्या गरजा आहेत त्याची परिपूर्ती करायची आहे, त्याला त्या पूर्ण करायच्या आहेत. आता ही जी वर्गरचना आहे याच्यावरती प्रचंड प्रमाणामध्ये टीका आपल्याला झालेली दिसते आहे. आणि त्याच्या शिष्यानंही त्याच्यावरती या संदर्भामध्ये अरिस्टॉटल देखील टीका केलेली आहे. आता हा कार्यविशेषीकरणचा जो सिद्धांत आहे तो नेमके कोणकोणत्या प्रॉब्लेम्स मध्ये अडकतो ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. त्यामध्ये कारण की तुम्हाला हा प्रश्न थेट येऊ शकतो की प्लेटोची त्रिवर्ग संरचना काय होती, किंवा प्लेटोचं कार्य एमपीएससी करता सांगतोय मराठीमध्ये की प्लेटोचं युपीएससी असा प्रश्न विचारण्याची शक्यता थोडीशी कमी आहे. युपीएससी ह्याच्या पुढे जाऊन काय सांगेल की जो प्लेटो आहे त्याच्या फिलॉसॉफर किंगला जे कम्युनिझम सांगितलेलं आहे किंवा प्रॉपर कार्ल पॉपरचं जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट दिलं जाईल, जे पूर्वीही दिलं गेलेलं आहे की प्लेटो इज अगेन्स्ट द ओपन सोसायटी. ह्याचं तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे, ह्याच्यावर तुम्हाला कमेंट करायचं आहे. युपीएससी या प्रकारचा विचार आहे. वेळेस एमपीएससीचा जो पहिलाच अटेम्प्ट असेल त्याच्यामध्ये तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतं की प्लेटोची वर्ग संरचना काय होती आणि त्याच्यामध्ये नेमक्या कोणत्या प्रॉब्लेम्स होते ते एक्सप्लेन करा. हे 10-20 मार्काला येऊ शकतं. त्यामुळे आपण ते थोडंसं डिटेल घेतो. आता ह्याच्यातले दोष किंवा त्याच्यावर आक्षेप काय होते, हे तर काटेकोर विभागणी अशक्य आहे. की समजा मी आहे, मला असं वाटलं की माझ्याठाई ज्ञान हा गुण आहे आणि माझ्याठाई साहस हाही गुण आहे, मग तुम्ही मला कुठं ठेवणार आणि तुम्ही त्याचं क्वांटिफिकेशनही करू शकत नाही. म्हणजे तुमच्याकडे काही तांत्रिक अशी काही टूल्स आहेत का की जे ह्याला क्वांटिफाय करू शकतात, ह्याची मोजमाप करू शकतात आणि ह्याच्यावरून ठरेल की ह्याच्याकडं 30% ज्ञानाचं गुण आहे, 20% साहसाचा गुण आहे, 10%च हा याचा गुण आहे. मग इतर गेलेलं गुण कुठं आहे, इतर टक्के कुठे गेले. अशा गोष्टी करणं सहज शक्य नाही. तुम्हाला हे डिसाईड करणं ही सहज शक्य नाही. अर्थात त्याच्यावर त्यांना त्याच्या ज्या शिक्षण पद्धतीचा मूल्य आहे त्याच्यामध्ये त्यांना सांगितलं की 20 वर्षापर्यंत सगळ्यांना इक्वल शिक्षण देणार, त्याच्यानंतर त्यांची टेस्ट घेणार, मग त्यातनं आपल्याला कळणार की तो कोणत्या वर्गाकरता फिट आहे. आणि मग त्याच्यानं परत त्यांना काही वर्षाच्या नंतर ठेवणार. म्हणजे पहिलं फिल्टर लागणार, जे नापास होतील ते लोक सगळे कुठे जाणार, ते श्रम या विभागामध्ये जाणार आहेत, वर्गामध्ये जाणार आहेत. दुसऱ्या टप्प्यावर जे नापास होतील ते साहस या श्रेणीमध्ये ते लष्करात असतात आणि तिसऱ्या टप्प्यावर जे पास होतील ते तत्वज्ञ राजा होणार, ते राज्यकर्ते होणार. आता त्यांना हे सांगितलेलं आहे, परंतु हे इनिशियल स्टेजला तुम्हाला कसं लक्षात येणार की आणि एका व्यक्तीमध्ये अनेक गुणधर्मही असू शकतात, मग त्याला तुम्ही कुठं स्थान दिलेलं नाही. त्यामुळं ही जी रिजिड असं जी काही तुम्ही कंपॅरिमेंट करण्याचा प्रयत्न वर्ग या संरचनेमध्ये करताय, त्रिवर्ग संरचनेत करताय, ते अशक्य आहे. त्यामध्ये त्याचा काटेकोर विभागणी ही अशक्य अशी गोष्ट आहे, अशी टीका त्याच्यावरती पहिल्यांदा झालेली आहे. त्यानंतर राज्यकर्ता बनवण्याची इतरांना संधी नाही. म्हणजे ज्यांनी
एखादी ठराविक परीक्षा पास केली त्याच्यानंतर ते ते फक्त राज्यकर्ते बनू शकतात. आणि इतरांनी ज्या ठराविक एजच्या नंतर ज्या परीक्षा आहेत त्यामध्ये समजा एखाद्या दिवशी, समजा आज प्लेटोच्या अकॅडमी मधल्या विद्यार्थ्यांचे 20 वर्षाचं शिक्षण पूर्ण होत आहे आणि आज त्यांची परीक्षा आहे. आता एखाद्या व्यक्तीमध्ये त्या परीक्षेच्या दिवशी तर त्याच्यामध्ये ज्ञान हा गुण असला तरी तो जर आजारी असेल किंवा त्याला काही वेगळी गोष्ट त्याला त्या दिवशी काही ती परिस्थिती त्याला मानवली नाही, तर ह्या सर्कमस्टेन्सेस मध्ये तो व्यक्ती त्याचं ज्ञान हा सद्गुण दाखवण्यात जर तो कमी पडला तर त्याला परत काही चान्सच नाही. त्याला त्याच दिवशी ठरवण्यात येणार की त्याच्या लाईफ टाईम मध्ये त्यांना फक्त आणि फक्त श्रमजीवीच काम करायचे आहे. दुसऱ्या टप्प्यावर तो फेल झाला त्या दिवशी जर त्याला काही त्रास असला तर त्याला ते 100% त्याला फक्त एकाच याच्यामध्ये करणार. किंवा पहिल्यांदा ज्या माणसाला श्रम विभागामध्ये वर्गामध्ये टाकलेला आहे, कामगार वर्गामध्ये टाकलेला आहे किंवा सैनिक वर्गात, त्याला आता त्याला जर कंटिन्युअस प्रोसेसमध्ये, म्हणजे आता ज्ञान मिळवणं ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे आणि ह्या प्रोसेसमध्ये जर त्यांना स्वतःला कॅपेबल केलं की तो रुलर होऊ शकतो, तो राज्यकर्ता होऊ शकतो. पण प्लेटोच्या एकंदरीत वर्ग संरचनेमध्ये त्याच्या या मूल्याला काही एक भाव नाही. तुम्ही वर्गामध्ये जाऊ शकत नाही, दुसऱ्या वर्गामध्ये तुम्ही जाऊ शकत नाही, ही गोष्ट आपल्याला इथं दिसून येते आहे. वर्ग बदलता येत नाही. वर्ग हा रिजिड संकल्पना आहे. मी एकदा ठरवलं म्हणजे झालं पाहिजे. म्हणजे प्लेटो हा व्यक्तीच्या स्वातंत्र्यावरती इथं गदा आणताना आपल्याला दिसतो आहे. त्याच्यानंतर राज्यकर्ता बनवण्याची संधी त्यांना फक्त एका वर्गाला दिलेला आहे, म्हणजे तो लोकशाहीचाही विरोधक आपल्याला त्या ठिकाणी दिसतो आहे. त्याच्यानंतर लोकशाही विरोधी म्हणजे हेच आहे की एकतर अभिव्यक्ती स्वातंत्र्य देत नाहीये तुम्ही, दुसरं तुम्ही राज्यकर्ता होण्याचं स्वातंत्र्यही देत नाहीये. म्हणजे जी बेसिक मूल्य व्यवस्था जी लोकशाही करता अपेक्षित आहे त्या मूल्य व्यवस्थेच्या विरोधात प्लेटोची ही त्रिवर्ग संरचना आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. त्याचनंतर त्यांना उत्पादक वर्ग जे आहे त्यांच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं. म्हणजे पहिल्या टप्प्यात तुम्ही फेल गेले की तुम्हाला इम्प्रुव्हमेंटची काही एक चान्सेस नाहीये. तुम्हाला राबायचं आहे आणि इतरांकरता आजीवन काम करायचं आहे. हे त्याच प्रकारे घातकही त्या ठिकाणी ठरू शकतं. आणि अर्थातच प्लेटोला ज्यावेळेस तो चान्स मिळाला की तुम्ही आदर्श राज्य निर्माण करा, तर त्याला ते सहज शक्य झालं नाहीये. आणि मग त्यातनं तो फोलपणाही आपल्याला आदर्श राज्यातून दिसतो. आणि प्लेटोलाही ते लक्षात आलं म्हणून त्यानं पुढं स्टेटमन आणि लॉज हे पुस्तक लिहिले आणि ते कोर्स करेक्शन करण्याचं काम हे प्लेटोनं स्वतःही केलेलं आहे. त्याच्यानंतर वर्गीकरणाचा आधार हा सदोष त्या ठिकाणी आहे. कारण की आत्म्याचं म्हणजे एक तर ती एक्झाम प्रोसेस, त्याच्यानंतर तुम्हाला ते ठरवण्याकरिता असलेली तुमचे पॅरामीटर्स काय आहेत आणि ते शास्त्रोक्त पद्धतीनं तपासले गेलेले आहेत का, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. यामुळे आदर्श राज्याची संकल्पना आणि त्या आदर्श राज्यकर्त्याची त्रिवर्ग संरचना ही दोषपूर्ण आपल्याला आढळते आहे. आणि स्टेट्समन मध्ये, लॉज मध्ये प्लेटोनही त्यावरती मान्यता दिलेली आपल्याला दिसते आहे. सो अशा प्रकारे प्लेटोचं जे बेसिक जे आहे आणि एकंदरीत ग्रीक राजकीय विचार काय आहे, सॉक्रेटिस काय सांगतो, प्लेटोच्या राजकीय विचारांच्या काही कोणत्या गोष्टी आहेत हे आपण आज बघितलेलं आहे. उद्याचं जे लेक्चर असणार आहे यामध्ये आपण प्लेटोचा कम्युनिझम काय आहे, साम्यवाद काय आहे, प्लेटोची शिक्षण पद्धती काय आहे, प्लेटोचा न्यायविषयक सिद्धांत काय आहे आणि प्लेटोचा तत्वज्ञ राजा काय आहे, ह्या 4 गोष्टी आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. आणि प्लेटो त्या ठिकाणी आपला संपणार आहे. प्लेटो जर राजकीय विचारवंत आपला त्या ठिकाणी कम्प्लीट होणार आहे. त्या व्यतिरिक्त कोणाचे काही प्रश्न असतील तर युट्यूबवर तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. जे विद्यार्थी ऍप मध्ये आहेत ते त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत, ते थेट कॉन्टॅक्टही त्या ठिकाणी करू शकतात. बाकी ज्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी त्वरित ऍडमिशन घेऊन घ्या. आपल्या बॅचचं ऍडमिशन चालू आहे. ऍप इन्स्टॉल करा, ऍप मध्ये तुम्ही डायरेक्टली जाऊन ऍडमिशन घेऊ शकता. त्या व्यतिरिक्त तुमच्या काही शंका असतील तुम्ही क्लासला कॉल करा, ते माझ्याशी तुम्हाला कनेक्ट करून देतील. बाकी काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा. उद्याचंही लेक्चर आपलं डेमो लेक्चर आपण युट्यूबला टाकणार आहोत, सो त्यामध्ये मी ते कव्हर करणार आहे. तुमच्या काही या लेक्चर मधल्या काही शंका असतील तर आणि बाकीचे उद्याचं जे डेमो लेक्चर आहे, पुढचं जे डेमो लेक्चर आहे ते युट्यूबवर मिळेल. बाकीचे जे लेक्चर आहेत ते तुम्हाला काही एक प्लेलिस्ट आहे PSIR ची युट्यूबवर आपण ठेवलेली आहे,
त्यामध्ये ही बाकी आयडिओलॉजी ऑफ प्रोपूर चॅप्टर्स आपण डिस्कशन घेतलेले आहेत ते आहेत. आणि याच्यानंतरचे जे लेक्चर असतील, उद्याचं लेक्चर सोडलं बाकी सगळे तुम्हाला ऍपवर मिळतील, त्यामुळे ऍपवर चेक करत राहा. ह्यासोबत प्लेटोच्या ज्या नोट्स आहेत त्याही आपण ऍपमध्ये देणार आहोत. त्याची डिस्क्रिप्शन लिंक उद्याच्या लेक्चर मधल्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला तुम्हाला ती लिंक आपण देणार आहोत. सो भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये, उद्याच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत आजचं जे आहे ते रिवाइज करून या, जेणेकरून तुम्हाला प्लेटोची जी अंडरस्टँडिंग आहे, कारण आजच्या काही टर्म्स ह्या प्लेटोच्या उद्याच्या लेक्चरमध्येही आपल्याला बघायच्या आहेत. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू, धन्यवाद.